पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर सादर करत आहोत MSDA कहो दिल से हा टॉक शो। गेल्या एपिसोड 1मध्ये आपण मान्यवरांच्याकडून आपल्या दैनंदिन आहारामध्ये, उपचारामध्ये, व्यवहारामध्ये कशी आपली सवयी असाव्यात असं आपण सगळ्यांनी जाणून घेतलं आहे। तर त्या एपिसोड 1मध्ये जो आपण सर्वांनी प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। आता आपल्याला अशाच एका पहिल्या एपिसोडप्रमाणेच मान्यवर गेस्ट जे लाभलेले आहेत ते पण असेच आपल्या सर्वांच्या लाडके म्हणावे किंवा त्यांनी सर्वांचे आदर्श ठरतील असे ते सर्व व्यक्तिमत्व आहेत। त्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये खूप असं योगदान दिलेलं आहे आणि खूप उल्लेखनीय कामगिरी केली आहे। पहिले आपल्यासोबत असणार आहेत डॉक्टर माधव धर्मे सर, की जे हडपसर भागामध्ये एक तज्ज्ञ असे फिजिशियन म्हणून ओळखले जातात। त्यांची सेवा सह्याद्री हॉस्पिटल, नोबल हॉस्पिटल आणि धर्मे क्लिनिक येथे सध्या अविरत चालू आहे। त्यांचे यूट्यूबवरती असंख्य असे व्हिडिओज आहेत की जे तुम्हाला सर्व प्रेक्षकांना आरोग्याच्या सूचना देत राहतात। आणि अशा ह्या मान्यवर गेस्टांना आपल्यासोबत आमंत्रित करण्यात येत आहे। त्यानंतर माझे दुसरे सहकारी असणार आहेत डॉक्टर स्मिता झंझुर्णे मॅडम। त्या स्वतः एक दंत वैद्य असून त्यांनी महिला दंतवैद्य चिकित्सामध्ये स्वतःचं पदवी ग्रहण केली आणि त्यांनी हडपसर भागामध्ये खूप चांगली अशी सेवा दिलेली आहे। हे करत असताना त्यांनी स्पोर्ट्समध्ये अतुलनीय अशी कामगिरी केलेली आहे। त्याच्याविषयी डिटेल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। परंतु ह्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये महिलांनी एवढी मोठी अचिव्हमेंट करणं हे कसं शक्य झालं त्यांना आपण बोलतं करणार आहोत। तर हे सर्व तुम्हाला पाहायचे माझे दोन सहकारी आहेत डॉक्टर सपना पाचेकर मॅडम आणि डॉक्टर उमेश जाधव, त्यांना बोलतं करणार आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहेत काय मत त्यांचं आहे याविषयीचे। त्यानंतर आपल्या भारताने जगाला एक अनोखी देण दिलेली आहे, योग साधना। आता नुकतंच 21 जुलैमध्ये आपण आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करत आहोत। असेच आमचे एक सहकारी डॉक्टर शीतल शिंदे मॅडम, जे संहिता आयुर्वेद केंद्र आणि योग साधना केंद्र आपल्या हडपसर भागामध्ये चालवतात। त्यांना विशेष गुणगौरव पुरस्कार ह्या सेवेसाठी मिळालेले आहेत। असंख्य त्यांनी योग शिक्षक तयार केलेले आहेत आणि आता ह्या औपचारिक योग दिनाच्या संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की योग साधना दैनंदिन आहारामध्ये, दैनंदिन आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वपूर्ण आहे। तर मी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांत रसिक प्रेक्षकांचं मनपूर्वक आभार मानतो आणि MSDAच्या ह्या कहो दिल से या टॉक शोला आपण जो प्रतिसाद दिला असाच प्रतिसाद तुमचा लाभेल अशी मी सदिच्छा व्यक्त करतो। आणि पुढच्या उपक्रमासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर उमेश जाधव आणि डॉक्टर सपना पाचेकर मॅडम यांना। धन्यवाद। नमस्कार, मी डॉक्टर सपना पाचेगावकर। आम्ही परत तुमच्यासमोर सादर करत आहोत एक अतिशय माहितीपूर्ण असा टॉक शो ज्याचं नाव आहे MSDA प्रस्तुत कहो दिल से। तर आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर स्मिता मॅडम, ज्या आमच्या सहकारी मैत्रीण आहेत आणि त्यांनी नुकतीच साऊथ आफ्रिकेची अतिशय मानाची आणि गौरवपूर्ण अशी आयरन लेडी हा पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे। ॲक्च्युली आयरन लेडी हा पुरस्कार मिळवण्यासाठी खूप जिद्द, मेहनत आणि चिकाटी लागते। ॲक्च्युली समाजात अशी धारणा आहे की एक लेडीज, एक महिला एक्सटेन्सिव्ह वर्कआउट, एक्सटेन्सिव्ह कामगिरी ही बजावू शकत नाही। तर मॅडम, या धर्तीवर तुम्ही हे आयरन लेडी पुरस्कारासाठी एक डॉक्टर म्हणून आणि एक महिला म्हणून तुम्ही कसं ते साध्य केलं आहे? आयर्न मॅन हे क्षेत्र निवडण्याचं कारण की जवळपास 14 वर्ष मी माझं कुटुंब बघतीये। 14 वर्षापासून माझी डेंटिस्ट्री चालवती आणि जबाबदार नागरिक म्हणून ती पार पाडते। पण या दरम्यानसुद्धा मी काही फुल मॅरेथॉन केल्या, हाफ मॅरेथॉन केल्या। पुणे गोवा हे DC म्हणतात त्याला, डेक्कन क्लिफ हँगर हे एक सायकलिंग रेस असते ती केली, हाफ एव्हरेस्टिंग केलं आणि अशा गोष्टी केल्या। पण यात मला काही चॅलेंजिंग असं वाटलं नाही। कायम मला असं वाटायचं काहीतरी चॅलेंजिंग करावं आणि या चॅलेंजचा शोध घेता घेता मला आयर्न मॅन याच्याबद्दल कळालं। पृथ्वीवर समजा एखाद्या मनुष्य प्राण्याला आपल्या स्वतःच्या शरीराची जर एन्ड्युरन्स लिमिट बघायचं असेल तर त्यांनी आयर्न मॅन करावा आणि हे जेव्हा मला कळालं तेव्हा मी ठरवलं की मला हे आयर्न मॅन करायचं आहे। मग बेसिकली आयर्न मॅनमध्ये असतं स्विमिंग। मला स्विमिंग कधी येत नव्हतं, मी लहानपणी पण नाही केलं। मग माझ्यासाठी स्विमिंग हे खूप मोठं चॅलेंज होतं, म्हणून मी ठरवलं की आयर्न मॅन व्हायचं। तर मग हे आयर्न मॅन असतं काय? तर बेसिकली आयर्न मॅन म्हणजे तुम्हाला 3.8 किलोमीटर स्विमिंग करायचं असतं समुद्रात किंवा नदीमध्ये।
त्याच्या पाठोपाठ तुम्हाला तसंच ओल्या अंगानिशी सायकलवर येऊन बसायचं असतं. तुमची स्वतःची सायकल असते. सायकलिंग करताना तुम्हाला जे 3 वेळचं जेवण लागणार आहे ते स्वतःबरोबर घ्यायचं असतं. तुमची पंक्चर किट घ्यायची असते. हवेचा पंप तुम्हाला घ्यायचा असतो. या सगळ्या गोष्टी, हेल्मेट कॅरी करायच्या असतात तुम्हाला. आणि हे कॅरी करत करत तुम्हाला 180 किलोमीटर सायकलिंग करायचं असतं. 180 किलोमीटर सायकलिंग झाल्या तुम्हाला ती तुमची सायकल ट्रान्झिशन झोनमध्ये ठेवून तसंच बूट चेंज करून तुम्हाला 42 किलोमीटर धावायचं असतं. म्हणजे स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग हे तिन्ही वेगवेगळे स्पोर्ट्स तुम्हाला एकत्र करायचे असतात. मग खरं बघायला गेलं तर खरंच हे खूप डिफिकल्ट टास्क आहे आणि चॅलेंजिंग आहे. म्हणून मला हे करायचं होतं. मॅडम खूप खूप अभिनंदन. एवढी अचाट धन्यवाद. कामगिरी तुम्ही पार पाडली. खरं म्हणजे हे सगळं ऐकताना गुजबम्स येतात आमच्या अंगावर. जनसामान्यांनी, ज्या महिला स्पेशली लग्न झालं, मूल झालं असं समजून निवांत राहणाऱ्या ज्या महिला आहेत आणि ज्या महिला आपल्या हेल्थकडे दुर्लक्ष करत आहेत, त्यांनी खरंच मॅडमचा आदर्श घेण्यासारखं आहे. आणि मॅडमनी जे केलं त्याचा 1-2% जरी आपण केलं तर वी विल बी मच मोर फिटर. तर मॅडम, ॲक्च्युली ही तुमची कामगिरी ऐकून खूप साऱ्या महिला या स्पोर्टमध्ये येण्यासाठी उत्सुक असतील, तर त्यांना तुम्ही कसं गाईड कराल की ॲक्टिव्हिटी करण्यासाठी तुमच्या काही गाईडलाईन्स त्यांना दिल्या तर खूप छान होईल. ॲक्च्युली आपण मोटिवेशनल व्हिडिओज खूप बघतो, इंटरव्ह्यूज ऐकतो आणि मग ते मोटिवेशन बघितलं की एकदम आपलं रक्त गरम होतं आणि सळसतं आणि एकदम अंगात भूत संचारसारखं मी हे करणार, मी ते करणार, रनिंग करणार, सायकलिंग करणार असं ठरवतो. करतो पण आपण 1-2 दिवस आणि तिसऱ्या दिवशी काय होतं, चूल मूल, मग याच्यात आपण अडकून जातो. आपल्या जबाबदाऱ्यांमध्ये आपण गुरफटून जातो आणि आपलं मोटिवेशन असं हवेत विरून जातं. मग ते तसं नाही व्हायला पाहिजे. मग ते होऊ नये म्हणून काय करणार आपण? सगळ्यात महत्त्वाचं, कधी पण असं तुम्ही मोटिवेशनल इंटरव्ह्यू वाचला, ऐकला, पाहिला तर त्या क्षणी तुम्ही एक इव्हेंट रजिस्टर करायचा. इव्हेंट रजिस्टर केल्या तुम्ही तो सोशल मीडियावर टाकायचा. सोशल मीडियाचा चांगला फायदा म्हणजे हा, तुम्ही फेसबुकवर टाका, आपल्या स्टेटसला टाका की बाबा मी आता 2 किलोमीटर स्विमिंग करणार आहे ओपन वॉटरमध्ये. मला स्विमिंग येत नाही तरी पण मी करणार आहे. मला हाफ मॅरेथॉन करायची 21 किलोमीटर, मी ते करणार आहे. जेव्हा तुम्ही असं टाकता तेव्हा लोकलज्जास्पद आपण त्या इव्हेंटकडे त्या दृष्टीने बघतो आणि मला हे करायचंय असं म्हणतो आणि त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. मग तुम्ही असं इव्हेंट रजिस्टर करा आणि एक इव्हेंट झाला की झालं, वर्षभर झोपायचं नाही. एक इव्हेंट ज्या दिवशी संपेल त्या दिवशी रात्रीच दुसरा इव्हेंट रजिस्टर करून ठेवायचा. त्याची कायम मनात भीती राहते, आपल्याला दुसरं करायचं बरं का, आणि आपण 10 जणांना सांगितलंय, आपल्या मित्रांना सांगितलंय, ते काय म्हणतील, नाही फिनिश केलं तर नुसतंच बोलतो, नुसतंच बडबड करतो, करून काही नाही दाखवत. असं इव्हेंट रजिस्टर करायचा. हाऊ टू ट्रेन, मग आपण हे ट्रेनिंग कसं करायचं. तुम्हाला आता रनिंग करायचं, हाफ मॅरेथॉन करायचे. मग हाफ मॅरेथॉन करायची म्हटल्यावर 21 किलोमीटर तुम्हाला पळायला पाहिजे. मग आठवड्यामध्ये तुम्ही 3 ते 4 रन्स हे केलेच पाहिजे. मग त्याच्यामध्ये प्रकार असतात रनिंगमध्ये, लॉंग रन असते, शॉर्ट रन असते, टेम्पो रन असतात, नंतर इंटरवल्स असतात. या गोष्टी तुम्हाला शिकून घ्यावं लागतात. स्ट्रेंथ ट्रेनिंग असतं, ते करावं लागतं. हे झालं सायकलिंगच्या बाबतीत, रनिंगच्या बाबतीत. आणि सायकलिंगमध्येही इंटरवल ट्रेनिंग असते, इंडोर लॉंग सायकलिंग राईड्स असतात, त्या तुम्ही सॅटर्डे संडे करू शकता. मग हे असं ट्रेनिंग करत जर तुम्ही राहिला तर तुम्ही इव्हेंटपर्यंत पोहोचू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, हे ट्रेनिंग करताना कसं होतं, जर आपण एकटेच करत राहिलो ना, एखाद्या दिवस आपण तसं आज सुट्टी घेऊ, नको करायला, आपलं कान पिळगणारं कोणीच नसतं. मग अशा वेळेस एखादी ट्रेनिंग अकॅडमी जॉईन करायची, आपला एक कोच ठेवायचा आणि तो कोच कायम नजर ठेवून असतो आपल्या वर्कआउट्सवर की तुम्ही बाबा 10 किलोमीटर पळलात का त्या दिवशी, म्हणजे तुमचं जे ट्रेनिंग होतं त्या वीकचं तुम्ही कंप्लीट केलं का, हे बघणार कोणीतरी पाहिजे. म्हणून एखादी ट्रेनिंग अकॅडमी तुम्ही जॉईन करा, कोच घ्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली करा आणि मग या सगळ्या गोष्टी सुरळीत होतील. हे असं ट्रेनिंग करणं खूप गरजेचं आहे. माझ्या बाबतीत माझ्या नशिबाने मला खूप चांगले ट्रेनिंग कोच मिळाले, चैतन्य वेल्लाळ सर. टीम पॉवर पिक्सच्या मार्गदर्शनाखाली हे माझे आयर्नमॅनचे 3 इव्हेंट्स मी केले, स्विमिंगचे, स्विमॅथॉनचे 2 इव्हेंट केले आणि हे असे इव्हेंट चालूच आहेत. मग हे टीमवर्कमुळं होतं. तुमची जी अकॅडमी आहे त्यातली लोकं तुम्हाला खूप हेल्पफुल असतात, मदत करतात आणि इन्स्पायर करतात ते तुम्हाला की यू कॅन डू इट. असं कोणीतरी म्हणणारं आणि आपल्याला पुश करणारं हवं. मग असं तुम्हाला ट्रेनिंग करायचं असेल तर इव्हेंट रजिस्टर करणं, या ट्रेनिंग करणं, एखादी अकॅडमी जॉईन करणं हे गरजेचं आहे. हे करत करत आपण असं छान आपला इव्हेंट करू शकतो. खूप छान मार्गदर्शन केलं मॅडम. जसं मॅडम म्हटल्यात त्याप्रमाणे स्वतःलाच चॅलेंज करा, स्वतःच्या आयुष्याच्या आयरन लेडी स्वतःच व्हा, स्वतःला जास्त फिट बनवा, जास्त हेल्दी बनवा. पुढील पाहुणे आहेत
डॉक्टर माधव धर्मे सर. सर तुमचं खूप खूप स्वागत. तर डॉक्टर धर्मे सरांचा हातखंडा आहे की रुग्णांना आजार कशामुळे झाला आणि तो पुढे होण्यापासून कसा वाचवता येईल, कसा प्रिव्हेंट होता येईल. मुळात सरांच्या धर्मे क्लिनिकचं हे ब्रीदवाक्यच आहे, नो ॲक्ट अँड प्रिव्हेंट. सर तुमचे खूप सारे व्हिडिओज यूट्यूबवर आहेत. डायबिटीस, हायपरटेन्शन, डेंग्यू आणि कोविड यामध्ये सरांच्या व्हिडिओजमुळे खूप खूप हेल्प झाली लोकांना. तो प्रिव्हेंट कसा करायचा डिसीज, हे त्याच्यामध्ये काय क्वेश्चन्स घ्यायचे आहेत, तर त्यासाठी सरांच्या व्हिडिओजची खूप हेल्प झाली. सरांच्या व्हिडिओजला जवळपास 10 मिलियन्स व्ह्यूज आहेत आणि आणखी पुढे येतच आहेत. तर सर माझा पहिला प्रश्न आहे, आजार म्हटलं की पथ्य पाळा असा एक सल्ला दिला जातो, तर ते योग्य आहे का? अर्थातच ते अत्यंत योग्य आहे. कारण आपल्याकडे पूर्वापार एक म्हण अशी चालत आलेली आहे की आपले जे आजार आहेत त्यातले 90% आजार हे आपल्या पोटापासून सुरू होतात. अर्थात यामध्ये सायंटिफिकली जर आपण गेलो तर पोटामध्ये ज्याला व्हिसरल फॅट असं म्हणतो आपण, तर त्याच्या वाढीमुळे, नंतर फॅटी लिव्हर ज्याला म्हणतो आपण की मेद साचल्यामुळे आणि त्यामुळे निर्माण होणारे आजार जसे की डायबिटीस आहे, ब्लड प्रेशर, ॲथेरोस्क्लेरोसिस, रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस, हे अल्टिमेटली याची सुरुवात जी आहे ती आपल्या आहारातून आणि विसरल फॅट एक्सेस झाल्यामुळेच असते. आणि आपण बघतोय की ह्यापैकी एक तरी आजार प्रत्येक घरात आहे, कारण प्रत्येक घरामध्ये आपण पथ्यांच्या बाजूने कुठेतरी कमी पडतो. तर निश्चितच या वाक्यामध्ये तथ्य आहेच. पथ्य जर पाळत गेलो आपण आणि त्यानुसार जर आपलं दिनचर्या आपण करत गेलो तर निश्चितच आपण आजारांपासून दूर राहू शकतो. सर काही विशेष आजार होऊ नयेत म्हणून अशी काही पथ्ये आहेत का, त्या तुम्ही सांगू शकाल का? निश्चितच. जसं मी आत्ता बोललो की विसरल फॅट, आपल्या ॲब्डोमेनमध्ये जे विसरल फॅट आपण म्हणतो, अवयवांच्या भोवती जे साचलेलं फॅट असतं, तर हे फॅट जे आहे हे एक्सेस कसं निर्माण होतं. जसं आपण कोणतेही पदार्थ खाल्ल्यानंतर त्याचं रूपांतर मेदामध्ये करण्याची क्षमता ही आपल्या शरीरातील इन्सुलिनमध्ये असते. आपण ज्या वेळेला आपल्या आहारामध्ये खूप जास्त कार्बोदके म्हणजे कार्बोहायड्रेट्स पदार्थ घेतो आणि त्या प्रपोर्शनेटली आपण ते बर्न आऊट करत नाही, तेव्हा एक्सेसिव्ह इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये ह्या सगळ्यांचं रूपांतर फॅटमध्ये करायला लागतं. आणि एक्सेसिव्ह इन्सुलिन इटसेल्फ म्हणजे खुद्द इन्सुलिनच हे आपल्या रक्तवाहिन्यांना मारक असं ठरत असतं. त्यामुळे जर तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या आईवडिलांपैकी कोणाला किंवा आजकाल तर सर्वांनीच मी म्हणेल की कार्बोहायड्रेट्स हा जो आहे आपल्या आहारातून कमीत कमी करावा. एवढंच नव्हे तर प्रोसेस्ड फूड ज्याला म्हणतो आपण की ज्यामध्ये खूप सारे सॉल्ट्स असतात आणि प्रोसेस्ड फूडमध्ये असणारे कार्सिनोजेनिक म्हणजे ज्याला जे कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतात अशी काही घटक त्यामध्ये असतात. तर प्रोसेस्ड फूड तुम्ही आपल्या आहारातून वजा करायला पाहिजे. यासोबतच ज्यांना स्पेसिफिक आजार त्यांच्या फॅमिलीमध्ये असू शकतात, जसं की हार्ट डिसीजेस, सो त्यांनी सोबतच ज्याला आपण मेद म्हणतो, आहारातील कोलेस्ट्रॉल, तर त्यांनी शरीरातील ॲनिमल फॅट्स हे आपल्या शरीरामध्ये कमीत कमी जावे, म्हणजे ज्याला आपण कोलेस्ट्रॉल असं म्हणतो, तर ह्याच्यावरती नियंत्रण ठेवायला हवं. आणि जर आपण एकदमच स्वतःच्या एनर्जी लेवल्स डाऊन करत असू तर तेही योग्य नाही. त्यामुळे आपल्या शरीरयष्टीला लागेल अशा एवढ्या कॅलरीज घेणे आणि त्या बर्नआउट होतील ह्याची काळजी घेणे, म्हणजे त्या साचू नये आणि त्यातून विविध अवयवांच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेजेस निर्माण होऊ नये ह्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. धन्यवाद सर. सर बऱ्याचदा क्लिनिकमध्ये असे पेशंट येतात की माझं वजन खूप वाढलं आहे, डॉक्टर पटकन त्यासाठी काहीतरी द्या, की माझं वजन खूप कमी आहे, ते वाढण्यासाठी काहीतरी द्या. तर सर हे योग्य आहे का? यामध्ये दोन भाग आहेत. मी असं म्हणेल की आज सध्याच्या काळामध्ये वजन खूप वाढलं आहे आणि कमी व्हायला काहीतरी द्या असे साधारण 90% पेशंट्स असतात आणि साधारण 10%च क्वचित आपल्याला असं दिसतात की ज्यांचं वजन कमी असतं आणि ते वाढवण्यासाठी त्यांचा आग्रह असतो. तर त्यानुसार मी असं सांगेल की ज्यांचं वजन जास्त असतं आणि ते कमी करण्यासाठी काहीतरी मागतायत, तर माझं त्यांना असं म्हणणं असतं की ह्या प्रकारामध्ये तुमचं वजन हे तुम्ही किंवा तुमचं शरीर तुम्ही एखाद्या बँकप्रमाणे बँकच्या अकाउंटप्रमाणे तुम्ही गृहीत धरायला पाहिजे
की जर तुम्ही रोज तुमच्याकडे एक बँक अकाउंट आहे आणि रोज तुम्हाला त्यात काहीतरी सेव्हिंग अकाउंटमध्ये तुम्ही रोज डिपॉझिट करत आहात आणि ते आपल्या शरीराच्या दृष्टीने तो आहार असतो आपला. आणि तुम्ही जर असं अपेक्षा कराल की माझं अकाउंट आपोआप रिकामं व्हावं. आता ते अकाउंट बँकेच्या अनुषंगाने जर बघितलं तर आपण म्हणतो की डेबिट कार्ड आणि ऑनलाईन बँकिंग अँड त्यातून आपण खर्च करत असतो. आपल्या शरीराच्या दृष्टीने जर बघितलं तर आपलं मेटाबॉलिझम असतं एकीकडे, की जे आपल्या कॅलरीज बर्नआउट करत असतं अननोईंगली, आपल्याला कळतही नाही. आणि त्यानंतर असतं आपलं वर्कआउट, व्यायाम, की जे आपलं कॅलरीज बर्नआउट करत असतं, आपलं फॅट बर्न करत असतं. जर तुम्ही रोज फक्त डिपॉझिटच करत आहात आणि तुम्ही खर्च काही करत नाही आहात तर इनफॅक्ट त्याच्यावर व्याजही वाढेल आणि तुमचं जे आहे अकाउंट हे फुगत राहील. आता अर्थात आपलं अपेक्षा अशी असते की बँकेचं आपलं अकाउंट नेहमी फुगत राहावं आणि शरीराचं अकाउंट मात्र रोज बारीक होत राहावं अशी आपली अपेक्षा असते. तर शरीराच्या अकाउंटला जर तुम्हाला बारीक करायचं असेल, म्हणजे तुम्हाला आयडियल वेट अचीव करायचं असेल, कमी करायचं असेल, तर तुमचा खर्च वाढवणं गरजेचं आहे. यामध्ये तुमच्या सेविंगमध्ये डिपॉझिट करायची खिडकी म्हणजे फक्त तुमचं खाण्याचं तुमचं मुख ज्याला म्हणतो आपण, त्यातून तुम्ही रोज जे डिपॉझिट करता त्याच्याकडे नियंत्रण ठेवा. कारण ती एकच जागा आहे जिथून तुमच्या कॅलरीज आत जात आहेत. त्यावरती नियंत्रण केलं तर डिपॉझिट होणे कमी होईल एक, आणि खर्च वाढवला हवा. जसं वर्कआउट आणि तुमचं मेटाबॉलिझम चांगलं करतील असे व्यायाम, जसं याच्यामध्ये योगाचा फार मोठा सहभाग आहे, ते करणे. आणि त्यानंतर तुम्ही लाँग डिस्टन्स रनिंग करा, सायकलिंग करा, स्विमिंग करा. या मार्गांनी तुम्ही तुमच्या डिपॉझिट झालेल्या शरीरामध्ये डिपॉझिट झालेल्या एक्स्ट्रा वजनाला खर्च करून तुम्ही तुमचा आयडियल वेट अचीव करू शकता. तर यामध्ये लगेचच तुम्ही काहीतरी द्या डॉक्टरांनी माझं वजन लवकर कमी करा, ह्या मताचा मी नाही. त्यांना जसं माझं क्लिनिकचं ब्रीदवाक्य पण आहे की नो, ॲक्ट अँड देन प्रिव्हेंट. सो त्या पेशंट्सला हे कळणं हे खूप गरजेचं असतं की त्यांना ही शुड नो की काय कुठे रॉंग होते आहे. त्यांच्या सेविंगची खिडकी सारखी ते डिपॉझिट करतायत आणि खर्च कमी होतो आहे. त्यानंतर त्यांना ॲक्ट करायसाठी प्रोत्साहित करणं की बाबा तुम्ही व्यायाम करा, डिपॉझिट कमी करा, आणि त्यामुळे तुमची ओबेसिटी, वजन जे आहे ते कमी होईल आणि त्या प्रकारे तुम्ही पुढचे आजार प्रिव्हेंट कराल. आता दुसरा मुद्दा तुमच्या प्रश्नाचा, की काही जण म्हणतात वजन वाढवण्यासाठी काहीतरी द्या. त्यावेळेला त्यांचं आयडियल वेट किती असावं ते त्यांना सांगावं लागतं आणि त्यानुसार त्यांनी हेल्दी वेट गेन करावा ह्या दृष्टीने त्यांना सल्ला द्यावा लागतो. की जर त्यांना फक्त वेट गेनच करायचं असेल तर त्यांना हाय कॅलरी डाएट घेऊन ते शरीराचे फॅट खूप वाढवून ठेवतील, परंतु तो अनहेल्दी वेट गेन होईल. हेल्दी वेट गेन जर करायचं असेल तर त्यांचं मसल मास वाढलं पाहिजे, प्रपोर्शनेटली फॅट देखील वाढलं पाहिजे. तर त्यांना त्यांच्या आहारामध्ये संतुलित पद्धतीने काही गोष्टींचं इन्क्लुजन करणं हा सल्ला त्यांना द्यावा लागतो. त्याही पलीकडे काही वयोवृद्ध लोक असतात की ज्यांचं वजन जास्त असतं. त्यांना आपण जर म्हटलं की तुम्ही एक्सरसाइज वगैरे करा तर त्यांचं शरीर साथ देत नाही आणि गुडघेदुखीमुळे त्यांचं चालणं तेवढं होत नाही, म्हणून कॅलरीज बर्न होत नाहीत. मग हे चक्र सुरू होतं. कॅलरीज बर्न न होणे, वजन वाढणे, वजन वाढल्यामुळे दुखणे, त्यामुळे न चालणे, परत वजन वाढणे. अशा वेळेला क्वचित काही पेशंट्सला मेडिसिन्समध्ये काही ऑप्शन्स उपलब्ध आहेत की जे सुरुवातीच्या काळामध्ये 1 महिना म्हणा, 2 महिने हे देऊन त्यांना ॲटलिस्ट बिअरेबल व्हावं त्यांचं दुखणं आणि त्यांना चालणं शक्य व्हावं कमीत कमी. अशा प्रकारे त्या पेशंट्सला मेडिसिनल फार्मॅकॉलॉजिकल अप्रोच किंवा कधीकधी बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे सर्जिकल अप्रोच करून झपाट्याने वजन कमी करून देणे, जेणेकरून ते त्यांच्या एक्झरसाईजवर ॲटलिस्ट त्या स्टेजपर्यंत पोहोचू शकतील. आणि त्यानंतर मात्र मग त्यांनी त्यांच्या कॅलरीज बर्न करायला जास्तीत जास्त प्राधान्य द्यायला पाहिजे. हे मी निश्चितच सांगू शकेल. परंतु ड्रास्टिकली सडन वेट रिड्यूस करणे मेडिसिनल किंवा सर्जिकल अप्रोचने, ह्याला पर्सनली माझी नक्की चॉईस नाही. माझा असा सल्ला असतो की ती वेळ येण्याआधी तुम्ही जागे व्हा आणि ह्या बाकीच्या खर्च म्हणजे तुमच्या मेटाबॉलिझमला वाढवून आयडियल वेट अचीव करण्याच्या त्या स्टेजमध्येच तुम्ही शरीर सौष्ठव साध्य करा.
सर, जसं मी सांगितलं आहे, सरांचा हातखंडा आहे. अगदी सोप्या, रुग्णांना समजेल अशा भाषेमध्ये सर सांगतात. त्यांनी खूप सुंदर बँक अकाउंटचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं की तुमच्या शरीराचं अकाउंट आहार आणि एक्सरसाइज ह्याचा समन्वय साधून कसं व्यवस्थित ठेवायचं हे सरांनी खूप सुंदर सांगितलं. तसं सर, आणखी माझा पुढचा प्रश्न आहे, BP आणि शुगरसाठी काही आहार किंवा काही पथ्य आहेत का, किंवा तसं काही त्याचा चार्ट असेल तर तुम्ही आमच्याशी प्लीज शेअर करा. निश्चितच. जर तुम्ही मधुमेह म्हणाल, डायबेटीस, तर त्यामध्ये सरसकट मी पेशंटला सांगताना देखील सांगतो की तुम्ही याला काय म्हणणार, तर मधुमेह किंवा साखरेचा आजार. त्यामुळे लक्षात ठेवा, साखरेचा आजार आहे, साखर शरीरात गेली नाही पाहिजे. बऱ्याचदा सगळ्या फळांची नावं घेतात, हे खाऊ का नको, ते खाऊ का नको, परंतु माझं स्पष्ट म्हणणं असतं की साखरेचा आजार आहे, पहिले साखर बंद झाली पाहिजे. जर तुम्ही रोज सकाळी उठताय, सकाळी 8 वाजता उठताय, आळस देत पहिला आहाराचा भाग म्हणून तुम्ही चहा घेताय, चहामध्ये 2 चमचे साखर घालून चांगला गोड चहा घेताय आणि मग तुम्ही दिवसभर कोणतीही गोष्ट वर्ज्य करा, तुमचा डायबिटीस ठीक होणार नाही. जोपर्यंत साखर बंद होणार नाही. आणि साखरेचाच दुसरा भाग म्हणजे गूळ देखील. तो देखील जर केमिस्ट्रीमध्ये, लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर सुक्रोज. तो देखील सुक्रोज म्हणजे साखरच असतो, तो देखील हाय ग्लायसेमिक इंडेक्सच असतो. त्यामुळे हा भ्रम दूर करावा की साखर नाही तर गूळ चालेल, असं नाही. साखर आणि गूळ हे दोन्ही इक्वली डॅमेजिंग आहेत. ह्या दोन्ही गोष्टी आहारातून रद्द कराव्या आणि बाकी वाटेल ते खावं, असा माझा सल्ला मधुमेहींना असतो. दुसरं राहिलं उच्च रक्तदाब, हायपरटेन्शन. ब्लड प्रेशरच्या आजाराच्या पेशंट्सला हा मल्टीप्रॉंग्ड अप्रोच आहे. जसं त्याला आपण उच्च रक्तदाब असं म्हणतो किंवा इंग्लिशमध्ये सायंटिफिक नाव हायपरटेन्शन असं म्हणतो. अर्थात हायपरटेन्शन म्हणजे त्यांच्या रक्तवाहिनीमधलं ते टेन्शन असतं, परंतु बऱ्याच अंशी त्याचा मानसिक टेन्शनसोबतसुद्धा त्याचा संबंध असतो. त्यामुळे आधी ते तुम्ही कंट्रोल करणे, त्याला मार्ग करून देणे, वाट काढून देणे मानसिक टेन्शनसाठी. त्यानंतर आयडियल वेट अचीव करणे, त्याही पलीकडे तुम्हाला असलेली व्यसनं दूर करणे. जसं की कोणतेही व्यसनं जी असतात ही तुम्हाला तरतरी का आणू देतात, कारण तुमचं रक्ताभिसरण फास्ट करतात, जोरात करतात. रक्ताभिसरण फास्ट कधी होणार, ज्या वेळेला रक्तवाहिन्या आकुंचन पावणार. आकुंचन पावल्या की ब्लड प्रेशर वाढणार. त्यामुळे तुम्ही जर कुठल्या अशा प्रकारचं व्यसन असेल, त्या व्यसनांपासून दूर राहणे ह्यातच तुमचं 50% तुम्ही हायपरटेन्शनवर विजय मिळवलेला असतो. आणि त्यानंतर येतो आहार. आहारामध्ये सोडियम कंटेनिंग पदार्थ ज्याला आपण म्हणतो, तर त्यांना कमी करणे, त्याला वर्ज्य करणे, अजिबात न खाणे हा त्याचा मार्ग नाही. तर ॲडेड सॉल्ट ज्याला म्हणतो आपण, की चविष्ट भाजी करण्यासाठी जितपत लागतं तेवढं घेणे, मीठ त्याच्यावरून जेवणाच्या वेळेला ॲडिशनल घेऊ नये. आणि अर्थात क्वचित कधीतरी आपण लोणची पापड असे खाऊ शकतो, परंतु याचा अगदी रोजच्याच आहारामध्ये प्रत्येक सांजेला जेवणामध्ये हे पदार्थ घेणे आणि अतिसेवन करणे हे ब्लड प्रेशरच्या पेशंटने नक्कीच टाळायला पाहिजे. थँक्यू सर, तुमची ही माहिती खरंच रुग्णांसाठी खूपच उपयोगाची आहे. ह्याच्या पुढे मी आमंत्रित करते उमेश जाधव सरांना. आपल्या भारत देशाने जगाला एक अमूल्य भेट दिली आहे, ती म्हणजे योगा. डॉक्टर शीतल मॅडम ह्या प्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ तर आहेच, पण त्याचबरोबर त्या संहिता योग केंद्राद्वारे योग साधनेचे देखील मार्गदर्शन करत असतात. तर त्याच्यामध्ये महत्त्वपूर्ण म्हणजे अष्टांग योग. तर मॅडम, अष्टांग योग म्हणजे काय, याविषयी आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. हो सर, आपण बरोबर म्हणालात की भारताने जगाला दिलेली एक अनमोल भेट म्हणजे योगा. आपल्या देशात योगाचा इतिहास खरंच खूप जुना आहे. साधारण 5000 वर्षांपूर्वीचा, म्हणजे बिफोर क्राइस्ट असा आहे. वेदा, उपनिषदे आणि भगवद्गीता यांच्यामध्ये योगाचा उल्लेख सापडतो. महर्षी पतंजली ऋषींनी आयुर्वेद, व्याकरण व योग ह्या विषयावर भाष्य केले व त्याच्यामध्ये 196 जी सूत्रे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अष्टांग योगाचे व्यवस्थित मार्गदर्शन केलेले आहे. तर त्यांनी त्याच्यामध्ये एक व्याख्या केलेली आहे योगाची. योग चित्तवृत्ती निरोधाहा, चित्तातील वृत्तींचा निरोध म्हणजे योग. शरीराचा मनावर जेवढा परिणाम होतो त्यापेक्षा अधिक परिणाम हा आपला मनाच्या शरीरावर होत असतो. आपले शरीर, आपला आत्मा किंवा आणि श्वास यांचा योग्य समन्वय साधून आरोग्यदायी जीवन जगणे हा योगाचा मूळ उद्देश आहे. तर महर्षी पतंजली हे योगाचे आद्यगुरू असे मानले जातात. आणि अष्टांग योगा मेनली डील्स विथ माइंड
अँड हठ योगा मेनली डील्स विथ आसन. तर योग हा शब्द साधारण आपण उच्चारलात तर आपल्यासमोर योगासने किंवा प्राणायाम हाच अर्थबोध होतो. परंतु अष्टांग योगाची व्याप्ती खरंच खूप मोठी आहे आणि ती आपण आज थोडक्यात जाणून घेऊया. तर यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी ही अष्टांगानी साधनपाद. तर याच्यामध्ये पहिल्यांदा येते यम. यम म्हणजे सोशल डिसिप्लिन. आपण समूहाने जगात राहत असतो तर समूहामध्ये राहताना काही नियम पाळावेत याचं मार्गदर्शन केलेले आहे. यम अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह हा यम. हा अहिंसा म्हणजे माहीतच आहे आपल्याला अहिंसा, पण ती फक्त शरीरानेच नाही वाणीनेच नाही तर मनाने देखील पाळणे गरजेचे असते. मनाने सुद्धा दुसऱ्यांबद्दल अहित विचार आणू नयेत आणि ही अहिंसा ही पशुपक्षी वृक्षलता वेली यांच्याबाबत देखील कायम असावी. त्याच्यानंतर येते सत्य. सत्य व प्रिय बोलावे, सत्य व अप्रिय बोलू नये, असत्य व खोटे बोलू नये अशी अनेक वचने याच्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर येते अस्तेय. अस्तेय म्हणजे चोरी, पण आजच्या युगात आपल्याला त्याचा अर्थ असा घेता येईल की आपल्या गरजा भागवताना दुसऱ्याची वस्तू त्याच्या इच्छेशिवाय घेणे याला अस्तेय म्हणतात. त्याच्यानंतर ब्रह्मचर्य, नैष्टिकी ब्रह्मचर्य आवश्यक. आणि अपरिग्रह म्हणजे गरजेपेक्षा अधिक वस्तूंचा संग्रह करू नये. तर यमाच्या पालनामध्ये मनाच्या संयम शक्तीची वृद्धी इथे अपेक्षित आहे. त्याच्यानंतर येते नियम. नियम म्हणजे पर्सनल डिसिप्लिन. पर्सनल डिसिप्लिनमध्ये येतात शौच संतोष तपाहा, स्वाध्याय ईश्वर प्रणिधानानी नियमाहा. शौचमध्ये मानसिक आणि शारीरिक स्वच्छता महत्त्वाची. त्याच्यानंतर संतोष म्हणजे समाधान. प्राप्त परिस्थितीत आहे त्या परिस्थितीत समाधानी असणे अत्यंत गरजेचे. त्याच्यानंतर येते तप, म्हणजे आपल्याला कोणते देह घाटायचे असेल एखादे तर त्याच्यासाठी इंद्रियांचे त्यांच्या विषयांवर नियमन असणे आवश्यक असते. स्वाध्याय अध्याय म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर त्याचे अध्ययन महत्त्वाचे. आणि नंतर ईश्वर प्रणिधान म्हणजे जे आपल्याला यश मिळते, जी चांगली कर्मे आपल्या हातून होतात तर ती ईश्वराला अर्पण करणे. त्याच्यामुळे आपली विनयशीलता वाढते व आपले पाय जमिनीवर राहतात. त्याच्यानंतर सर्वज्ञात अशी अष्टांगी योगाची पुढची पायरी येते ती म्हणजे आसन. स्थिरम सुखम आसनम प्रयत्न शैथिल्यम अनंतम समापत्तीभ्याम. शरीराची स्थिर आणि सुखदायक अशी जी स्थिती तिला आसन म्हणतात. आणि जी आसने आपल्याला येत नाही ती शरीराच्या आरोग्यप्राप्तीसाठी प्रयत्नपूर्वक संपादन करून त्यामध्ये मनाची व शरीराची दोन्हीची शिथिलता संपादन करणे. तो द्वंद्व अभिघाता हा मनातील जी सुख दुःख आदी भावना आहेत तर त्यावर विजय मिळवून शरीर मन आणि आपला श्वास यांचा समन्वय जिथे साधला जातो ते आसन परिपूर्ण होते. आणि आसनांमुळे आपली शरीराची बैठक ही पूर्ण होते व आपण अष्टांग योगाच्या पुढील पायरीकडे वळतो. अष्टांग योगाची पुढची पायरी आहे प्राणायाम. प्राण आयाम, श्वास आयाम. श्वास म्हणजे ऊर्जा आपली शरीरातली आणि तिचा विस्तार. प्रोलॉंग एक्झिलेशनला प्राणायामामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. तर आपण कोणाला सांगावं लागत नाही की श्वास घ्या म्हणून. अगदी लहान बाळसुद्धा जन्मल्यानंतर आपोआप श्वास घेतं. आपण जेव्हा झोपेत निरीक्षण करतं, लहान बाळाचं करतो निरीक्षण, तर त्यावेळेस झोपेत त्याचं पोट वरखाली होत असतं. परंतु जसे जसे आपण मोठे होत जातो तसं आपलं डोकं विचार जास्त चालत जातात आणि आपला श्वास उथळ होत जातो आणि आपण पूर्ण श्वास न सोडताच श्वास घेण्याची घाई करतो. तर कुत्रा मांजरसारखे प्राणी आपण बघतो की त्यांचा श्वास जलद असतो तर त्यांचा स्वभावही शीघ्रकोपी असतो आणि आयुष्यमानही कमी असते. आणि कासव हत्तीसारखे प्राणी असतात की ते एका मिनिटाला 3 ते 4 वेळा श्वास घेतात सोडतात तर त्यांचा स्वभावही शांत, मेमरी पण चांगली असते त्यांची आणि आयुष्यमानही खूप असतं. तर जेवढा आपला श्वास संथ शांत लयबद्ध तेवढं आपलं मन स्थिर आणि आपले निर्णयही अचूक व्हायला लागतात आणि आपण आयुष्याच्या प्रत्येक क्षणाचा विपुलतेचा आनंद घ्यायला लागतो. आणि प्राणायामामुळे आपले ऊर्जेचे छान नियमन होते व आपली मानसिक बैठक तयार होते व आपण अष्टांग योगाच्या पुढील अत्यंत महत्त्वाच्या पायरीकडे वळतो आणि ते आहे म्हणजे प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे प्रत आहार म्हणजे आपण फक्त खातो तो आहार नसतो
तर असं म्हणतात सिदंती इति आहारः, म्हणजे पंच ज्ञानेंद्रियाद्वारे जो ग्रहण केला जातो, शब्द, स्पर्श, रूप, रसगंध याद्वारे जे आपल्याला सेन्सरी इनपुट मिळतात, तर आणि त्याच्याद्वारे जो आपण आपले जे रिॲक्शन येतात, तर इंद्रियांचे त्यांच्या विषयांपासून जेवढा संपर्क कमी तेवढं आपलं मन आपल्या ताब्यात व आपल्या आत्म्याकडे ते आकृष्ट होत जातं. अजून एका भाषेत सांगता येईल की प्रत्याहार म्हणजे डिटॅच डेडिकेटेड ॲप्रोच आणि इन्व्हॉल्वमेंट विथ अदर्स शुड बी लिमिटेड, किंवा ह्याच्यामध्ये डिकंडिशनिंग पण येतं. तर प्रत्याहार हा आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे, कारण आपल्या मनाला आपल्याला माहिती असतं बरं का की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, परंतु आपण मोहात अडकत जातो, रसनेंद्रियाचा ताबा सुटतो, किंवा आपण आजकाल बघतो की मोबाईल, नेट वगैरे त्याच्यामध्ये आपण आपला जास्त वेळ खर्च करतो. तर जेव्हा आपल्याला प्रत्याहार जमतो तेव्हा मनाच्या मागे, विषयांच्या मागे मन न जाता तो आपल्या आत्म्याकडे येतो, बुद्धी व्यवस्थित निर्णय घेते, आपली सद्सद्बुद्धी जागृत होते प्रत्याहारामध्ये. तर त्याच्यानंतर आपण अष्टांग योगाच्या पुढील पायरीकडे वळतो, ती म्हणजे धारणा. धारणा म्हणजे देशबंध चित्तस्य धारणा. धारणा म्हणजे मेडिटेशन सोहमची सुरुवात आपण असे म्हणू शकतो. धारणा इज ट्रेनिंग ऑफ माइंड टू बी इन प्रेझेंट टाईम. इट्स ट्रेनिंग म्हणजे ती हळूहळू साधू लागते, ती एकदम जमेलच असं काही सांगता येत नाही. आणि त्याच्यानंतर मग पुढची पायरी येते ती म्हणजे ध्यान. ध्यान म्हणजे तत्र प्रत्यय एक तानता ध्यानम, म्हणजे ध्यान मीन्स टू बी इन प्रेझेंट टाईम, म्हणजे ती आपल्याला कंटिन्यू जमू लागते. नाव, हिअर अँड दिस मुमेंट ही स्टेट अचीव होते आणि आपल्याला लक्षात येतं की अरे सुख दुःख आहे त्याच्या जीवनात, पण आपण ह्या आयुष्यात आलो तर ठीक आहे, सर्वांनाच आहे. आणि ते जेव्हा आपण अचीव करतो तेव्हा ध्यान आपल्याला पूर्ण साधते. आणि त्याच्यानंतरची महत्त्वाची पायरी, फळ म्हणता येईल आपल्याला अष्टांग योगाचं, ते म्हणजे समाधी. तर समाधी ॲक्च्युली ध्यान जमू लागते आणि त्या ध्यानातच भान संपते, तर तिथे समाधी साधते. ॲक्च्युली ती खूप मोठी अवस्था आहे, त्याच्यासाठी कदाचित काही जन्म अजून घ्यावे लागतील. तर हे अष्टांग योग आहे आणि आपल्या दैनंदिन जीवनात ते अतिशय महत्त्वाचा त्यांचा रोल आहे. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती डॉक्टर शीतल मॅडमने अष्टांग योगाविषयी सांगितली. म्हणजे अष्टांग योग केवळ शरीरावर चिकित्सा नाही करत, तर ते मनावर पण देखील चिकित्सा करतं. तर मॅडम, अष्टांग योगाविषयी तुम्ही आता विवेचन जे केलं, तर दैनंदिन जीवनामध्ये त्याचा किती आवश्यकता आहे, आपल्याला किती उपयोग होतो थोडक्यात? हो सर, अष्टांग योगाच्या दैनंदिन जीवनात आपला खूप महत्त्वाचं स्थान आहे. मी आत्ता सांगितलं, किंवा आपण असंही म्हणू शकतो की ॲडव्हान्स ॲप्लिकेशन ऑफ अष्टांग योगा. तर आपण व्यवस्थित समजून घेऊया. हे पूर्वीच्या काळी आपले मानव जाती जी होती ती जंगलात राहायची, तर कधी कधी जंगली श्वापदं किंवा नॅचरल कॅलॅमिटीज म्हणजे नैसर्गिक आपत्तींचा त्यांना सामना करावा लागायचा. पण ती कंडिशन कधी कधी यायची. अगदी आत्ता पण 25-30 पूर्वीसुद्धा नॅचरल आपल्या ज्या शारीरिक किंवा ज्या पूर्ण गरजा होत्या त्या कमी होत्या, जागतिकीकरणाचे वारे वाहत नव्हते, एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती, तेव्हा पण आपण बऱ्यापैकी ताणाचा सामना करू शकत होतो. परंतु आजच्या धावपळीच्या जगात बरेच चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. तर त्याच्यामध्ये येतात इमोशनल चॅलेंजेस येतात, काही इंटेलेक्च्युअल चॅलेंजेस येतात, परफॉर्मन्स चॅलेंजेस फेस करावे लागतात. आपण बरेचसे इमोशनल टर्मॉइल्समधून जातो. इवन फायनान्शियल क्रायसिस देखील आपल्याला फेस करावे लागतात. गरीब असो, श्रीमंत असो, प्रत्येकाला ह्या ताणामधून एकदा जावेच लागते. तर पहिल्यांदा आपण ताण म्हणजे काय हे समजून घेऊया की व्हॉट इज स्ट्रेस. स्ट्रेस इज अ चेंज इन द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट विच अफेक्ट्स इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ अ सेल. तर आणि हा आपण आपोआप पण क्रिएट करू शकतो. म्हणजे सपोज एखादा दुर्दैवी घटना घडली एखादी, आणि जर 3 जणांनी ती घटना पाहिली तर त्याचा प्रत्येकावर इम्पॅक्ट वेगवेगळा होतो. तर आपली शरीर कसं रिॲक्ट करते ते ताणाला, तर त्याच्यावर आपलं पुढच्या रिॲक्शन अवलंबून असतात. तर त्याच्यानंतर मग आपल्यामध्ये शरीरामध्ये ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम असते. तर त्याच्या 2 ब्रांच असतात, एक सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. तर सिम्पॅथॅटिक सिस्टीम ही जी आहे ती ताणाला ॲप्रोच होते, आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम असते हे आपले नेहमीची जी रेग्युलर कामं चाललेली असतात की आहार, निद्रा, नेहमीचे रेग्युलर रोल प्ले करत असते ती. आणि सिम्पॅथॅटिक सिस्टीम जेव्हा ॲक्टिव्ह होते आपल्या शरीरात, तर तेव्हा ती काही हार्मोन्स जनरेट करते, किंवा आपल्या ताणाचा आपल्या शरीरावर काय परिणाम होतो पहिल्यांदा मनावर, तर भय, फिअर निर्माण होतो. आणि त्याचा रिस्पॉन्स आपलं शरीर काय देतं, तर एकतर लढा किंवा पळून जा, एक तर फाईट ऑर फ्लाईट.
मग ह्या सिच्युएशनमध्ये जे हार्मोन्स सिक्रीट होतात त्याला साधारण ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन, कॉर्टिसॉल असे हार्मोन्स सिक्रीट होतात आणि त्याचा आपल्या ऑर्गनवर काय परिणाम होतो आपण पाहूयात. व फर्स्ट पॅपिलरी डायलेटेशन होतो, म्हणजे काय नक्की संकट येते आपण हे करतो, मोठे पिपल्स डायलेट होतात, हार्ट रेट वाढतो, इन्क्रीज इन फोर्स ऑफ कॉन्ट्रॅक्शन ऑफ लेफ्ट व्हेंट्रिकल, इन्क्रीज ब्लड फ्लो टू स्केलेटल मसल्स, रॅपिडिटी इन प्लेटलेट ॲग्रिगेशन होतं. त्याच्यानंतर असे बरेचसे ताणाचे हे होतात आणि पॅरासिम्पॅथॅटिक सिस्टीम सप्रेस होते. त्याच्यामध्ये किडनी, डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे, इवन स्किनकडे फ्लो जो आहे तर तो कमी होतो. त्याच्यामुळे माणूस ताणामध्ये असा पांढरा फटक पडलेला दिसतो किंवा स्किन गार पडते त्याची. तर असे जे रिस्पॉन्स येतात तर तेव्हा जे पूर्वीच्या काळी असे जे रिस्पॉन्स तयार व्हायचे तर ते कधी कधी असायचे आणि हे जर आजच्या काळात हे रिस्पॉन्स आपल्याला सतत म्हणजे एकदम पीक लेवलवर नाही पण एक मीडियम लेवलवर ते कधी कधी फेस करावे लागतात आणि ह्या ताणाचा जो रिस्पॉन्स आहे कंटिन्यू तर तो फिजिओलॉजिकल चेंजेस जे आहेत ते ऑर्गन आणि सिस्टीमवर अफेक्ट होतात आणि हा ताण कंटिन्यू राहिला तर त्याचे रूपांतर हे पॅथॉलॉजिकल चेंजेसमध्ये होतं. तर त्याचे पॅथॉलॉजिकल चेंजेसमध्ये काय रूपांतर होतं ताणाचं, तर ॲसिड पेप्टिक डिसऑर्डर डेव्हलप होऊ शकते आणि हे डिपेंड असतं बरं का, हेरिडिटरीनुसार डिझाईन होतं, हरिकरी वरी सिच्युएशननुसार कोण कसं लाईफस्टाईल कोणाची कशी आहे हे त्याच्यावर डिपेंड असतं. सिस्टमॅटिक हायपरटेन्शन त्याच्यामध्ये डेव्हलप होऊ शकतं, टाईप 2 डायबेटीज मेलिटस किंवा ब्रॉन्कियल अस्थमा डेव्हलप होऊ शकतो, अँझायटी, डिप्रेशन, इन्सोमनियामध्ये ह्या ताणाचं रूपांतर होऊ शकतो. तर मग असा जो एक ताण आहे तर त्याच्यामध्ये अष्टांग योगाचा काय उपयोग होतो. मी आत्ताच आपल्याला अष्टांग योगाची माहिती दिली. तर नियम जे येतात तर नियम डिसिप्लिन्स बिहेवियर इन पर्सनल अँड सोशल लाईफ विच मिनिमाइज डिस्टर्बन्सेस अराउंड अस. Then asan and pranayam disciplines our body and energy system to be physically strong to face any challenges. देन प्रत्याहार हा खूप महत्त्वाचा आहे माझ्या दृष्टीने. तर प्रत्याहार डिसिप्लिन्स आर सेन्सरी ऑर्गन्स फॉर ऑप्टमायझिंग इनपुट्स. देन प्रत्याहारामध्ये काय होतं की आपण एक ह्याच्यात राहायला पाहिजे, आपलं इन्नर सर्कल स्ट्रॉंग पाहिजे, त्याच्यामध्ये आपण येतो फर्स्ट. त्याच्यानंतर आपले क्लोज रिलेटिव्ह फॅमिली येते, त्याच्यानंतर रिलेटिव्ज आणि फ्रेंड्स येतात आणि सोशल लाईफ येतं. तर आपण जर आपलं इन्नर सर्कल आणि स्वतःला स्ट्रॉंग ठेवलो, डिटॅच ठेवलं बऱ्यापैकी सेन्सरी इनपुटपासून, तर आपण बरेच कॉन्सिक्वेन्सेस व्यवस्थित हँडल करू शकतो. त्याच्यानंतर येतं धारणा ध्यान डिसिप्लिन्स आर माइंड अँड थॉट प्रोसेस टू कोप अप चेंजेस अँड चॅलेंजेस अकरिंग अराउंड अस. सो बेनिफिट काय असतात आपल्या शरीरावर त्याचे, तर स्ट्रॉंग बॉडी, स्ट्रॉंग माइंड, शार्प थॉट प्रोसेस अँड प्रोग्रेस अँड प्रॉस्पेरिटी अचीव विथ ड्यू केअर ऑफ नेचर. तर ह्याच्याही पुढे जाऊन मी असं सांगू शकेल अष्टांग योगाचं की हेल्थची जी व्याख्या आहे जी WHO सांगितलेली आहे की इट इज अ स्टेट ऑफ फिजिकल, मेंटल अँड social and spiritual well-being with satisfaction. It includes financial, family and occupational level also. तर ही जी हेल्थची डेफिनेशन आहे ही अष्टांग योगा परिपूर्ण करतो. त्यामुळेच अष्टांग योगा हा आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाचा रोल प्ले करतो. थँक्यू सर. थोडक्यात मेंटल स्ट्रेस हा सर्व रोगांना आमंत्रण देणार ठरतो, म्हणजे ते ब्लड प्रेशर असो, मधुमेह असो, निद्रानाश असो, आणि त्यामध्ये अष्टांग निश्चित महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडते. मॅडम, वास्तववादी पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये तुम्ही ही जी वेगळी वाट निवडली ती खरंच सहज सुलभ होती का? नाही, ही वाट अजिबात सुलभ नव्हती. आपल्याकडे आपली सामाजिक संस्था कशी आहे की उंबराच्या आत घरातलं चूल आणि मूल हे स्त्रीची जबाबदारी, मुलांचा अभ्यास स्त्रीनीच घेतला पाहिजे. या जबाबदाऱ्या आजसुद्धा आपल्या सामाजिक संस्थेत आहेत. पण उंबऱ्याच्या बाहेर आजकाल तसं राहिलं नाही आहे. स्त्री पुरुष यांच्यामध्ये भेदभाव खरंच राहिला नाही आहे. एखादी आयर्न मॅनसाठी ट्रेनिंग करते, त्याचा खूप रिस्पेक्ट तुम्हाला दिला जातो आणि खूप चांगल्या नजरेने पुरुष तुमच्याकडे बघतात आणि तुम्हाला खूप मदतही करतात. हे पुरुषप्रधान संस्कृती वगैरे आयर्नमॅनच्या ट्रेनिंगमध्ये असं काही नाही आहे. फरक हा आहे की पुरुष आणि स्त्री म्हटल्यावर पुरुषांमध्ये मसल मास खूप असतो,
त्यांचे बोन्स खूप स्ट्रॉंग असतात आणि इन जनरल त्यांचा एन्ड्युरन्स चांगला असतो. पण स्त्रियांच्या बाबतीत तसं नाही आहे. स्त्रियांचा एन्ड्युरन्स थोडा कमी पडतो, बोन्स थोडे कमी स्ट्रॉंग आहेत आणि इन जनरल बघितलं गेलं की तर पुरुषांसारखा मसल मास स्त्रियांना नसतो. मग याच्यावरती वर्कआउट करणं खूप गरजेचं आहे. मग तुम्हाला प्राणायाम, योगासनं, स्ट्रेचिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. हा फरक मला जाणवला म्हणून मी त्या दृष्टीने ट्रेनिंग करायला सुरुवात केली. आत्ताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे केवळ यूट्यूब फेसबुकवर मोटिवेशनल व्हिडिओ न पाहता शास्त्रोक्त पद्धतीनं तो व्यायाम किंवा कोणताही योगाभ्यास असो ते करणं गरजेचं आहे. कारण स्त्रियांचा आत्ता सांगितल्याप्रमाणे इंड्युरन्स हा कमी असतो. त्या दृष्टीने कुठलाही एक्झरसाईज असो तो शास्त्रोक्त पद्धतीने करणं गरजेचं आहे. मॅडम, आपल्या धाडसी वृत्तीला खरंच सलाम. वैद्यकीय व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदारी ह्या दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहेत. तर ते सर्व किती दमछाक करणारं होतं? नक्कीच ते दमछाक करणार होतं. कौटुंबिक जबाबदारी म्हणलं तर माझ्यावर डिपेंड असणारी माझी 2 मुलं आहेत. माझे आजी सासू सासरे आहेत, माझे सासू सासरे आहेत आणि माझ्या नंदेची 2ही मुलं माझ्याकडे शिकायला आहेत. तर या सगळ्यांचा एवढा मोठा पसारा आहेच आहे. पण माझं असं म्हणणं आहे की एकत्र कुटुंब पद्धती ही ऑलवेज बेनिफिशियल असते. तुमचं काम शेअर होतं का नेहमीच. म्हणजे एक काम 4-5 जण ॲट अ टाईम करू शकतात. म्हणजे कामाची जबाबदारी जशी असते तर तशी ती लवकर कमी पण होते. त्यामुळं मला माझ्या बाबतीत हे चांगलंच आहे की मोठं कुटुंब मला मिळालं माझ्या नशिबाने. आणि माझा जेव्हा इव्हेंट असतो तेव्हा माझे सासू सासरे अगदी बेमालूमपणे ते माझ्या सगळ्या जबाबदाऱ्या स्वतःच्या खांद्यावर घेतात. जेव्हा इव्हेंट नसतो तेव्हा मी त्या जबाबदाऱ्या पार पडतेच नक्की, नो डाऊट. पण जेव्हा इव्हेंट असतो तेव्हा मी काही सांगायच्या आत, मी काही करायच्या आत माझ्या आधीच सगळ्या जबाबदाऱ्या त्या दोघंही घेऊन मोकळे होतात. आणि कामाचं म्हणलं तर नक्की स्ट्रेस तर असतोच. एखाद्या पेशंटचं एक्स्ट्रॅक्शन केलं, इम्प्लांट टाकला तर 2-3 दिवस तो स्ट्रेस असतो की पेशंट व्यवस्थित आहे का नाही. अशा स्ट्रेसमध्ये तुम्हाला तुमचं ट्रेनिंग चालू ठेवणं गरजेचं असतं. तुमचे वर्कआउट्स सकाळ संध्याकाळ करणं गरजेचं असतं. मुलांची शाळा सकाळी असते त्यामुळे तुम्हाला सकाळी जर वर्कआउट करायचं असेल तर सकाळी 7:30च्या आतच तुमचं वर्कआउट तुम्हाला संपवावं लागतं. आणि तुमचं क्लिनिक OPD झाल्यानंतर संध्याकाळी 7-7:30च्या पुढे तुम्हाला इव्हनिंग वर्कआउट्स करू शकतात. मग या जवळपास माझी म्हणजे 3 गोष्टींमध्ये तारेची कसरत व्हायची. क्लिनिक, घर आणि तुमचं ट्रेनिंग. तर कुटुंबाच्या मदतीने, घरातल्या मोठ्यांच्या मदतीने आणि सगळ्यांच्या कॉपरेशनने मी या गोष्टी चांगल्या पद्धतीने पार पडू शकले. दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे टाईम मॅनेजमेंट. माझ्या नवऱ्याने मला टाईम मॅनेजमेंट खूप छान पद्धतीने शिकवली. डॉक्टर राहुल जांजोणे यांनी गेली 4-5 वर्ष मला तेच शिकवत आहेत की हाऊ टू मॅनेज युअर टाईम. तुम्ही टाईम मॅनेज कसं करणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की टाईम मॅनेजमेंट करताना तुम्ही स्वतःचा तर विचार करायचा पण घरच्यांचा सुद्धा विचार करावा लागतो. देवानी प्रत्येकाला 24 तास दिलेले आहेत. मला एकटीला किंवा मोदी सरांना दिलेत असं नाही आहे. सगळ्यांना 24 तास दिलेत. त्याच्यामध्ये 86,400 सेकंद दिलेत. त्याचा पुरेपूर वापर आपण कसा करून घ्यायचा हे मला त्यांनी शिकवलं. कालचे 86,400 सेकंद तुम्हाला आज मिळणार नाही. त्यामुळे ते आजच वापरणं खूप गरजेचं आहे. यालाच म्हणतात टाईम मॅनेजमेंट. आणि हे जर तुम्ही एकदा वापरायला शिकलात तर तुमचं पॅशन तुम्ही इझिली कॅरी आउट करू शकता. मी आज रांगोळ्या काढते खूप छान, फूड फोटोग्राफी करते. मला रेसिपीची भयानक आवड आहे. वेगवेगळ्या रेसिपीज मी ट्राय करत असते. स्पोर्ट्समध्ये आहे, स्विमिंग करते, रनिंग करते, सायकलिंग करते, सोबत माझी प्रॅक्टिस करते. पाहुणा रावळा घरात म्हणजे आमचा गोतावळा खूप मोठा आहे. कायम घरात आमच्याकडे 2-3 जणांचा रोज एक्स्ट्रा स्वयंपाक केला जातो. आणि आजही मी आणि माझ्या सासूबाईच कुकिंग करतो. असं नाही की घरात कोणी कामाला ठेवलं आहे ते मदत करतील, नाही. या सगळ्या गोष्टी लिहिल्या पार पडतो त्या टाईम मॅनेजमुळं. म्हणजे हाऊ टू मॅनेज युअर टाईम हे आपण शिकलंच पाहिजे. आणि त्याच्यात सगळ्यात मोलाचं मार्गदर्शन माझ्या मिस्टरांनी, डॉक्टर राहुल यांनी मला दिले त्याच्याबद्दल. मग ह्या कौटुंबिक कॉपरेशनमुळं मला बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या. टाईम मॅनेजमेंट अतिशय महत्त्वपूर्ण संकल्पना मॅडमने मांडली. कारण केवळ टायमामुळे मला हे होत नाही, ते होत नाही, अशा बऱ्याच महिलांच्या तक्रारी असतात. पण त्यांना छेद देऊन तुम्ही उत्तमरित्या सर्व गोष्टी पार पाडल्या आहेत. आपल्या अभिमानास्पद कामगिरीमुळे HMA परिवारातील महिला आणि पुरुष सदस्य प्रोत्साहित झालेले आहे. तर MSDA कहोदिलचे या व्यासपीठावरून तुम्ही आमच्या सहकार्यांना काय मार्गदर्शन कराल?
सहकारी महिलांना म्हणाल तर स्त्रियांमध्ये एक खूप चांगला गुण असतो, सहनशीलता. त्या सहनशीलतेचा तुम्ही पुरेपूर वापर करा. आयर्नमॅनमध्ये अक्षरशः कस लागतो तुमच्या सहनशीलतेचा. खूप वेळा मला दुबईमध्ये जेव्हा मी समुद्रात उडी मारली तेव्हा असं वाटलं, कशाला करतोय, काय गरज आहे का, लेट इट बी, सोडून टाक. पण नाही, जेव्हा तिथं माझी सहनशीलता मला खूप उपयोगाला आली, कामाला आली. त्या सहनशीलतेमुळे मी अख्खी दुबईचा इव्हेंट मस्तपैकी पार पाडला. ती सहनशीलता मला कुठे कामाला आली, जेव्हा जर्मनीमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला सायकलिंगचा इव्हेंट, म्हणजे आयर्नमॅन करतानाच. मला त्या क्षणी असं वाटलं की ऑलरेडी मी हाफ आयर्नमॅन केलं आहे, आता काय गरज आहे, ठीक आहे जाऊ दे, हा इव्हेंट सोडून नको बाबा परत करा. नाही, पण तिथं माझी सहनशीलता, चिकाटी मला उपयोगाला आली. ही चिकाटी आणि सहनशीलता महिलांमध्ये खूप असते, तर त्याचा तुम्ही पुरेपूर फायदा घ्या, उपयोग करून घ्या. आणि या सहनशीलतेचा आपल्याला उपयोग होतो आपल्या रिलेशन्स जपण्यामध्ये, आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा. तर वी कॅन यूज आवर क्वालिटीज ॲट करेक्ट टाईम अँड ॲट करेक्ट प्लेस. मग ह्याचा तुम्ही वापर करायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे की हेल्दी राहणं, फिट राहणं खूप गरजेचं आहे आजच्या काळात. करोनाच्या या काळामध्ये आपल्याला डार्विनचा सिद्धांत मात्र सिद्ध करून दाखवला ॲक्च्युली त्यांनी, की सर्वायवल ऑफ फिटेस्ट. जो फिट तो राहणार, जो नाही आहे तो वर जाणार. निसर्गाने आपल्यापासून खूप लोकं हिरावली, माझी म्हणा, तुमची म्हणा, जे जवळचे नातेवाईक आहेत, नातलग आहेत, करोनामध्ये गेली. मे बी त्यांच्या काही आजारपणामुळे ते फिट नव्हते म्हणूनही. मग या अशा संकटांमध्ये आपण हेल्दी, फिट राहणं खूप गरजेचं आहे. तो स्टे हेल्दी, स्वतःची हेल्थ कायमच तुम्ही जपत राहा, त्याच्याकडे पहिल्यांदा तुम्ही लक्ष द्या, बाकी सब उसके बाद. मग हे हेल्थ, तुमची फिटनेस तुमचा मेंटेन करण्यासाठी तुम्हाला काय आवश्यकता आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशन. तुम्ही कायम मोटिवेटेड राहा, मोटिवेटेड व्हिडिओज ऐका, मोटिवेटेड चॅनल्स बघा आणि ते मोटिवेशन कायम असंच ज्वलंत ठेवा, जपून ठेवा. पहाटे लवकर उठायची सवय आपल्याला करून घ्यायला पाहिजे. पहाटे 5ला तुम्ही उठलंच पाहिजे. जगातली आज काही जी मोठी मोठी लोकं आहेत सगळे पहाटे 5ला उठणारी आहेत, 4ला उठणारी आहेत, कोणी कोणी 3ला सुद्धा उठत आहेत. प्रत्येक अक्षय कुमार, नरेंद्र मोदीजी पहाटे 3-4ला उठून त्यांचा दिवस सुरू होतो. त्यामुळे त्यांना एवढा मोठा दिवस मिळतो काम करायला, त्यांचा दिवस संपतच नाही. पहाटे लवकर उठायची सवय ठेवायची. काहीतरी टार्गेट्स कायम स्वतःपुढे तुम्ही ठेवत राहा, की मला या वर्षात करायचं आहे, ते लिहून ठेवा भिंतीवर, तुमच्या कपाटामध्ये, कुठेही लिहून ठेवा. मला हे फिनिश करायचं आहे, मला हे कंप्लीट करायचं आहे. कायम ते डोळ्यापुढे येत घालत, ती आपल्यासाठी बोचणी असते कायम, की अरे टोचत राहा, अरे तुला हे करायचं आहे बरं का, पण तू अजून केलं नाही आहेस. अशा गोष्टी लिहून ठेवा, त्याची लिस्ट करा आणि त्या बघत राहा आणि त्या करत पण राहा, आत्मसात करत राहा. मोटिवेशन, नंतर तुमचं हेल्थ, फिटनेस, या सगळ्या गोष्टीच आपल्या सुखी जीवनाचा मूलमंत्र आहे. तर कायम जपून ठेवा, हेच मला सांगायचं. धन्यवाद. थँक्यू मॅडम. सुखी जीवनाचा एक महत्त्वपूर्ण असा मंत्र मॅडमने दिला. एक तर मोटिवेशन आणि दुसरा एक्झरसाईज. ह्या गोष्टी पाळल्या तर आपलं आयुष्य निश्चितच सुदृढ आणि निरोगी राहील. डॉक्टर धर्मेसर हे हडपसर परिसरातील प्रख्यात मधुमेह, ब्लड प्रेशर आणि थायरॉइड विकार तज्ज्ञ आहेत. सर, स्पोर्ट्स आणि इंजुरी यांचं कायम नातं राहिलेलं आहे आणि तर ते टाळण्यासाठी आपल्याला काय वेगळा डाएट प्लॅन आहे का? अर्थातच. या प्रश्नाचं उत्तर मी जरा 2 स्तरात देऊ इच्छितो, की स्पोर्ट्स रिलेटेड इंजुरी म्हणजे नेमकं काय. तर स्पोर्ट्समध्ये 2 वेळा इंजुरी होऊ शकतात, की राईट इन द बिगिनिंग तुमच्या प्रॅक्टिसच्या वेळी किंवा ॲट द टाईम ऑफ इव्हेंट, ॲक्च्युअली तुम्ही तो स्पोर्ट खेळता त्यावेळेला. तर जर फक्त इंजुरी जर म्हटलं तर एकतर तुम्हाला शारीरिक इंजुरी होऊ शकते, ते त्या खेळानुसार ती डिपेंड करेल आणि ती कशी टाळावी ते त्या तज्ज्ञांनी, तुम्ही कोचच्या सहारे तुम्ही त्याचं निरसन करायला हवं. डाएट जर तुम्ही मला विचारत असाल तर डाएटचे परत मी 2 भाग सांगेल. एक सरावाच्या दरम्यान आणि दुसरा ॲक्च्युअल जर तुमचा इव्हेंट आहे, तुम्ही क्रिकेट खेळत असाल की दिवसभराची मॅच आहे किंवा दिवसात 2-3 मॅचेस तुम्ही ॲक्च्युअली एखाद्या दिवशी खेळणार आहात किंवा जो मॅरेथॉन, ट्रायथलॉन असा इव्हेंटमध्ये तुम्ही जाणार आहात, तर सरावाच्या दरम्यान जसं तुमच्या शरीराला इंड्युरन्स हळूहळू बिल्ड करायची गरज असते, त्याचप्रमाणे तुमच्या आहारामध्ये सुद्धा त्या गोष्टी इन्क्लूड करून तुमचं शरीर त्या स्पोर्टसाठी तयार करणं गरजेचं असतं. शरीरामध्ये ज्यावेळेला स्पोर्ट आपण म्हणतो त्यावेळेला 2 अवयवांचा त्याच्यामध्ये संबंध येतो. एक बोन्स म्हणजे हाडं आणि दुसरं स्नायू म्हणजे मसल्स. तर बोन्ससाठी तुमच्या आहारामध्ये नियमित कॅल्शियमचं सेवन तुम्ही करायला हवं. सोबत व्हिटॅमिन डी, आपण भारतामध्ये आपलं व्हिटॅमिन डीच्या डेफिशियन्सीचं प्रमाण खूप जास्त आहे, कारण आपण
टेम्परेचरच्या कारणामुळे बऱ्याचदा सनला एक्सपोज होत नाही, सूर्यप्रकाश तेवढा शरीरावर घेत नाही. ऑन टॉप ऑफ दॅट सध्या जीवनशैली अशी झाली आहे की बऱ्याचपैकी आपण इंडोर राहतो. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घेऊन त्या प्रमाणात आपण सूर्यप्रकाशही घ्यायला हवा. आणि जर तुम्ही डेफिशियंट असाल तर व्हिटॅमिन डी सप्लिमेंट्स देखील घ्यायला पाहिजे. कारण व्हिटॅमिन डी जे आहे हे हाडामध्ये कॅल्शियमला घट्ट पकडून ठेवण्यास मदत करतं. आहारामध्ये कॅल्शियमचे पदार्थ जर तुम्ही विचारलात तर ज्याला डेअरी प्रॉडक्ट्स म्हणतो आपण, तर त्यामध्ये दूध, मी म्हणेल की साय काढलेलं दूध विदाऊट क्रीम, त्यानंतर ताक, दही ह्यासारख्या गोष्टींचं सेवन नियमित करावं. पनीर देखील आलं त्यात. आणि नॉन व्हेजिटेरियन जर तुम्ही खाऊ शकत असाल तर नॉन व्हेजिटेरियन डाएट. फळांमध्ये जर तुम्ही विचारत असाल तर केळी वगैरे ही या सेवनामुळे कॅल्शियम वगैरे तुमच्या शरीरामध्ये बनण्यास मदत होते. मोड आलेली कडधान्य देखील त्यात आहेत. त्यानंतर आपल्या दैनंदिन आहारामध्ये जीवनसत्व, मिनरल्स यांचा समावेश करावा, जेणेकरून तुमच्या बोन्स ज्या आहेत त्या प्रिपेअर होतील तुमच्या स्पोर्टसाठी. नंतर मसल डेव्हलपमेंटसाठी तुमच्या नियमित व्यायामासोबतच तुम्ही इलेक्ट्रोलाइट्स म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम शरीरामध्ये पुरेसं ठेवणं हे गरजेचं असतं. तर ॲक्च्युअल प्रॅक्टिसच्या दरम्यान तुम्ही पोटॅशियम तुमच्या शरीरामध्ये जाणं गरजेचं असतं. पोटॅशियमचे रिच सोर्सेस जर तुम्ही म्हटले तर सिट्रस फ्रूट्स, संत्रा, मोसंबी, अगदी लिंबू पाणी किंवा केळी, ह्यामुळे तुमचं पोटॅशियम जे आहे ते शरीरातलं मसल्समधलं मेंटेन राहतं. त्यामुळे मसलची इंटॅक्टनेस चांगली राहते आणि तुम्हाला क्रॅम्प्स येत नाहीत. म्हणून ड्युरिंग एक्झरसाइज किंवा ॲट द टाईम ऑफ इव्हेंट तुम्ही इलेक्ट्रोलाइट्सकडे विशेष लक्ष द्यावं. त्यानंतर दुसरा भाग येतो की ॲट द टाईम ऑफ इव्हेंट, फक्त इव्हेंटच नाही तर त्याची जी रिहर्सल तुम्ही म्हणाल किंवा मॉक ड्रिल केल्या जाते बऱ्याचदा ट्रायथलॉन, किंवा तुम्ही क्रिकेट प्रॅक्टिससाठी तुम्ही उद्या 10 ओव्हरची मॅच खेळत असाल, तुम्ही 3-4 डेज बिफोर तुम्ही एक 5 ओव्हरची मॅच खेळता किंवा वॉटेवर, तर त्या दरम्यान शरीरासाठी जरुरी नाही की तो फक्त इव्हेंट असेल, त्याच्यासाठी प्रॅक्टिसही तितकीच वर्नआउट करणारी असते. सो त्या दरम्यान देखील तुम्ही मॅक्झिमम तुमचं हायड्रेशन, वॉटर इनटेक तुमचा नीट मेंटेन करणे, तुमचं इलेक्ट्रोलाइट्स जास्त चांगले मेंटेन करणे. बऱ्याचदा कार्बोहायड्रेट लोड अशा प्रकारचं एक थोडा मी म्हणेल मिसकन्सेप्शन आहे की खूप जास्त गोड खा आणि मग खेळायला जा, पण तसं होत नाही. ॲक्च्युली ज्यावेळेला तुम्ही एक्सेस कार्बोहायड्रेट्स तुम्ही खाता, तर एक्सेस कार्बोहायड्रेट म्हणजे गोड पदार्थ ज्याला म्हणतो आपण, ती खाऊन त्यानंतर शरीरातील इन्सुलिन हे दोन्ही मिळून तुमच्या पोटॅशियमला कमी करतात. आणि पोटॅशियम कमी झाल्यानंतर तुम्हाला मसल क्रॅम्प येण्याची शक्यता वाढते. त्यामुळे त्या इव्हेंटच्या दरम्यान थोडे ग्लुकोज इंटेक्स घेत राहणे, सायमल्टेनियसली पोटॅशियम कंटेनिंग आणि वॉटर कंटेनिंग बिव्हरेजेस ज्याला म्हणतो आपण, अशा प्रकारचे रेडीमेडही अवेलेबल असतात किंवा घरगुती बनवलेले संत्रा मोसंबी ज्यूस और लिंबू सरबत, काळं मीठ टाकलेले, जेणेकरून पोटॅशियमचा सोर्स काळ्या मिठामध्ये असतो, हा त्या रेग्युलर इंटरवल्सवरती घेत राहणे हे गरजेचं असतं. ज्याने तुम्ही, ज्याला आपण मसल इंजुरी म्हणतो ड्युरिंग स्पोर्ट, क्रॅम्प्स, पर्टिक्युलरली क्रॅम्प्स, कधीकधी टिअर्सही होतात मसल्स बिकॉज ऑफ लॅक ऑफ फ्लुइड, म्हणजे शरीराला हायड्रेशन कमी मिळणे आणि पोटॅशियम कमी मिळण्यामुळे ह्या गोष्टी होऊ शकतात. तर अशा प्रकारे आहाराने आपण त्या निश्चितच टाळू शकतो. केवळ व्यायाम करणं, केवळ व्यायामाबरोबर तुमचा डाएट देखील तितकाच महत्त्वाचा आहे आणि डाएटबरोबर हायड्रेशन देखील तितकंच महत्त्वाचे, जेणेकरून आपल्याला मसल इंजुरी टाळता येईल. सर, आता डाएटविषयी आपण बोलत आहोतच, तर सर्वांना सुलभ साचेबद्ध अशी आहार पद्धती काही त्याविषयी काही तुम्ही सांगू शकताल का? अर्थातच. जरी मी मॉडर्न मेडिसिन म्हणजे ॲलोपॅथीचा डॉक्टर जरी आहे, जरी मी मॉडर्न मेडिसिन ॲलोपॅथीचा डॉक्टर आहे, फिजिशियन आहे, तरी आय एम अ बिग फॅन ऑफ आयुर्वेदा. अर्थात माझं तर एक पाऊल पुढे जाऊन मी असं म्हणेल की आयुर्वेदाला फक्त औषधीशास्त्र न मानता ते आयुष्याचं शास्त्र असं मानावं. आणि बऱ्याचदा माझे आयुर्वेद मित्र वगैरे त्यांच्याशी मी चर्चा करत असतो, त्यांनी दिलेली पुस्तकं मी रेफर करत असतो. आपल्याला ह्याबद्दलचे जे गाईडलाईन्स आहेत ह्या पुस्तकांमध्ये बऱ्याचदा मिळतं की फक्त आहार नसून तुमचा विहार ज्याला म्हणतो आपण, तर तो आणि आहार याची सांगड घालून तुम्ही जर तुमचा दिनचर्या केली तर ती निश्चितच खूप जास्त फायदेशीर असते. सकाळी उठून अगदी तुम्ही जर म्हणाल की मी फक्त फ्रूट्स खातो आणि परंतु 8 वाजता झोपेतून उठून 9 वाजता खातो आणि लगेच कामाला जातो, तर तसं होणार नाही. तुम्हाला थोडं अर्ली मॉर्निंग उठायला लागेल आणि त्यासोबत तुम्ही एक्झरसाईज करून तुमचा दिवसाची सुरुवात करायला हवी. त्यानंतर सात्विक आहाराने सुरुवात करावी.
विशिष्ट वेगवेगळे चवीचे पदार्थ घेऊन तुमचा जो आहे मॉर्निंग ब्रेकफास्ट हेल्दी ब्रेकफास्ट असायला हवा. चहाने साखर टाकलेल्या चहाने दिवसाची सुरुवात करणे हा मी म्हणतो सगळ्यात चुकीचा आहार. तर ते सुरुवातीला बंद करणे. त्यानंतर ज्याला आपण सुवर्णदुग्ध असं म्हटलं जातं की चिमूटभर हळद टाकलेलं दूध ते देखील शरीराला खूप जास्त क्लीन्स करू शकतं. कॅल्शियमचा सोर्स मिळतो. अनावश्यक घटक शरीरातील दूर होतात. त्यांनी दिवसाची सुरुवात करणे. त्यानंतर ज्यावेळेला तुम्ही कामाच्या दरम्यान असाल, तुम्हाला हायड्रेशनची गरज आहे, अशा वेळेला तुम्ही बटर मिल्क म्हणजे ताक वगैरे तुमच्यासोबत कॅरी करू शकता. ह्याने तुम्हाला कॅलरीजही मिळतील, कॅल्शियमही मिळेल, परंतु ॲट द सेम टाईम एक्सेस कार्बोहायड्रेट जाणार नाहीत. कारण जर तुम्ही कामाच्यामध्ये तुम्हाला हायड्रेशन किंवा काहीतरी पेय घ्यावं वाटलं तर निश्चितच आपण काय होतं की आपला स्वाभाविकपणे जातो आपण चहा घेऊन घेतो आणि चहामध्ये परत तेच कार्बोहायड्रेट्स जाणार, तुमचं एक्सेसिव्ह इन्सुलिन होणार. नेक्स्ट 2 तासानंतर तुम्हाला कचाटीची परत भूक लागणार, परत चहा घेणार. तेच जर तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड घेतलं, जसं एखादं फ्रूट जवळ ठेवलं, कामाच्या दरम्यान तुम्ही सहज ते ॲक्सेस करू शकता, खाऊ शकता. किंवा अगदी एक छोटी बॉटल ताक जर तुम्ही सोबत ठेवलं, ते घेतलं, लो ग्लायसेमिक इंडेक्स, तुमची एनर्जी टिकून राहील आणि अननेसेसरी डाएटचे जे मध्ये पंचेस आपल्याला मिळतात ते मिळणार नाहीत, जे चुकीच्या डाएटचे, जसं चहा किंवा बिस्किटच्या स्वरूपात, कॉफीच्या स्वरूपात किंवा जाऊन समोसा कचोरी खाल्ला जातो एखाद्या वेळेला कामाच्या दरम्यान भूक लागली. तर त्यावेळेला जर तुम्ही तो टाईम अप्रोच होण्याच्या आधी जर लो ग्लायसेमिक इंडेक्स फूड जे घरी बनवलेलं होममेड जर ते तुम्ही शरीरामध्ये ग्रहण केलं तर निश्चितच तुमचा तो जो अर्ज आहे खाण्याचा तो नक्कीच कमी होतो आणि तुम्ही हेल्दी डाएटला स्टिक टू राहता. त्यानंतर लंचच्या वेळेला जेवणाची सुरुवात सॅलड्सनी करावी, जेणेकरून फायबर डाएट मिळतं, आतडी चांगली राहतात, स्वस्थ राहतात. त्यातील हाय ग्लायसेमिक फूड जे आहे ते लो ग्लायसेमिक बनून जातं ज्या इन प्रेझेन्स ऑफ सॅलड्स, ज्या वेळेला आपण कच्चे पदार्थ जेवणासोबत खातो, कांदा, मुळा, गाजर, काकडी, अशा प्रकारच्या जर आहारामध्ये इन्क्लूड असेल फायबर, तर तुम्ही एखादा पदार्थ गोड त्या दिवशी किंवा खाल्ल्या जरी गेला तरी त्याचं ॲब्सॉर्प्शन तितकं होत नाही फायबर्सच्या प्रेझेन्समध्ये. सो हा फायदा होतो. त्यानंतर इव्हिनिंगला तुम्ही फ्रूट वगैरे एक घेऊ शकता आणि संध्याकाळी मात्र तुमचा आहार थोडा कमीत कमी ठेवावा, कारण रात्रीतनं आपल्याला कॅलरीची तेवढी गरज नसते आणि अशा प्रकारे सात्विक आहाराने तुम्ही दिवसाचा एंड करू शकता आणि शांत झोप हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ते घेऊन तुम्ही परत दुसऱ्या दिवसासाठी अगदी तयार होऊ शकता. आयुर्वेदाने सांगितल्याप्रमाणे दिनचर्येची सुरुवात ब्राह्ममुहूर्त उत्तिष्ठेत त्यापासून सर्वांनी करावी आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे डाएट प्लॅन फॉलो केला तर निश्चित तुम्ही सुदृढ आणि निरोगी आयुष्य जगाल. शीतल मॅडम, माझा पुढचा प्रश्न असा आहे, खरं म्हणजे योग हे एवढं प्रभावी माध्यम आहे हेल्दी राहण्याचं, पण बऱ्याच जणांना तेवढा वेळ नसतो. बरेच जण असं म्हणतात की आमची इच्छा आहे पण आमच्याकडे वेळ नाही आहे. तर आम्हाला हे सांगा की दैनंदिन जीवनामध्ये योगाला आपण किती वेळ द्यायला हवा, किंवा मग आठवड्यातून असं काही स्केड्यूल आहे का की एक स्पेसिफिक वेळ आपण योगाला देऊ शकतो, किंवा मग आणखी तुमच्या वैद्यकीय प्रॅक्टिसमध्ये तुम्ही ह्या योगोपचाराचा कसा उपयोग करता आणि त्याचा पेशंटला कसा उपयोग होतो, हे प्लीज थोडं सांगा. हो मॅडम, दैनंदिन आयुष्यात योग साधना रोज करणे गरजेचे असते. कारण की असं नाही आहे ह्याच्यामध्ये की योगा आज केला आणि त्याचे बेनिफिट तुम्हाला नंतर मिळत राहतील. योगा जर तुम्ही आज केला त्याचे बेनिफिट आजच मिळणार तुम्हाला. त्यामुळे योगा हा रेग्युलर करणे आवश्यक. आणि आधी स्मिता मॅडमनी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला खरंच तुमच्यासाठी जगायचं असेल किंवा आपली हेल्थ चांगली करायची असेल तर स्वतःसाठी वेळ काढणं गरजेचं. आणि मला तर वाटतं की सकाळी लवकर उठून योग साधना करणं कधीही महत्त्वाचं असतं. कारण आपला संवाद आत्ता अष्टांग योगाचं महत्त्व मी तुम्हाला सांगितलंच, तर आपलाच संवाद आपल्याशी किती महत्त्वाचं असतं आणि हे सकाळच्या मुहूर्तावर हे जास्त साध्य होतं. आणि योगा खरं तर एक टाईम करायची गोष्ट नाही आहे, हा लाईफस्टाईल चेंज करण्यामध्ये योगाचा महत्त्वाचा रोल आहे. तर आपण काही आसनं असे असतात की सकाळी उठून करायची असतात, कार्डिओ वगैरे आपल्याला करायचं असेल तर. त्याच्यानंतर काही आसनं असतात की जेवणानंतर करायची असतात, काही आसनं असतात की ती संध्याकाळी करायची असतात, आणि काही आसनं अशी असतात की पूर्ण तुमचा दिवसभराचा ताण घालवणारी आसनं असतात, साधारण का पादांगुष्ठासन वगैरे, ते पाय वर करून झोपणं. कारण त्याच्यामध्ये नंतर मग जे लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये येतात व्हेरिकोज सिटीज वगैरे, तर त्याला उपचार नाही ॲक्च्युली, खूप प्रयत्नांती पण साधत नाही तो. तर व्हेरिकोज व्हेन न होण्यासाठी पण आपण आधीच प्रिव्हेंटिव्ह योगाचा म्हणून वापर करू शकतो.
आणि तुमचा नंतरचा प्रश्न होता की योगोपचाराचं कसं माझ्या क्लिनिकमध्ये मी उपयोग करते. तर खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर मी एक उदाहरण देते तुम्हाला सर्वात, म्हणजे त्याच्यामुळे जास्त लक्षात येईल की लंबर स्पॉन्डिलोसिसचं घेऊया आपण उदाहरण, की योगा हा कशावर काम करतो, तर स्केलेटल मसलवर योगा काम करतो, की स्ट्रेचिंग स्ट्रेंथनिंग करणं गरजेचं का असतं मी ते तुम्हाला सांगते. की आपले जे पाठीचे मणके असतात त्याला पुढून पोटाचे स्नायू, साईडनी पोटाचे ऑब्लिक ॲबडॉमिनल मसल आणि बॅक साईडनी इरेक्टस स्पायनी किंवा डीप जे क्वाड्रॅटस लंबरम वगैरे सपोर्ट देतात. तर तो एक आपला नॅचरल लंबर बेल्ट फॉर्म होतो. तर आपण कसंही बसलेलं असो, उभे असू किंवा झुकून काम करत असो, तर आपल्या पाठीच्या मणक्यांवर खूप जास्त ताण येतो आणि ते कंटिन्यू त्यांचं काम करत असतात. त्यांना आराम सहसा मिळत नाही दिवसभरात, जेवढ्या वेळ आपण उभे असो, बसलेलो असो, कोणत्याही पोझिशनमध्ये असो. तर मग काय होतं, हे काही दिवसांनी कंटिन्यू स्ट्रेनमुळे कडक होतात, टणक होतात. त्याच्यानंतर ते मग फ्लेक्झिबिलिटी त्यांची कमी होते, ते स्पाझममध्ये जातात आणि मग इंटरव्हर्टिब्रल जॉईंट्स असतात ते मग व्हर्टिब्रे जवळ आणतात, त्यांची स्पेस कमी होते आणि मग नर्व कॉम्प्रेशनकडे जावं लागतं. मग सुरुवातीला डल पेन असतो, त्याच्यानंतर तो पेन ॲग्रिवेट होतो आणि तो पायांकडे रेडिएट होतो आणि त्याच्यानंतर मग हातापायाला मुंग्या येणे, बधिरता येणे, इतक्या सिव्हिरिटीकडे जातो. तर आपले जे शरीर आपल्याला सिग्नल वेळोवेळी देत असतं की कधी पेन होतो, कधी तो सबसाईड होतो. तर हे सिग्नल ओळखून त्यानुसार मग मेडिकल योगा थेरपी करणं आम्ही जास्त आवश्यक मानतो. आणि ह्या मेडिकल योगा थेरपीचं स्वरूप हे प्रिव्हेंटिव्ह, पॅलेटिव्ह अँड रिस्टोरेटिव्ह अशा स्वरूपात असतं. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे जर एखादा मनुष्य यंग आहे, एक्सरेमध्ये काही जास्त पॅथॉलॉजिकल चेंजेस नाही आहे, तर त्यामध्ये बेसिक योगा सिक्वेन्स दिला जातो आणि मेन म्हणजे पोश्चरल अवेअरनेस शिकवला जातो की तुम्ही बसलेलं कसं पाहिजे, चालताना कसं चाललं पाहिजे, उभं राहताना पण आपला वेट बेअरिंग ॲक्सिस जो आहे तो कसा व्यवस्थित राहिला पाहिजे. तर याचं थेरपी म्हणजे सांगितली जाते. त्याच्यानंतर मग पॅलेटिव्ह ट्रीटमेंट येते, त्याच्यामध्ये स्ट्रेचिंग घेतलं जातं. कारण की आपण दिवसभर उभं राहतो आणि फक्त 10 काउंट किंवा 20 काउंट स्ट्रेचिंग करण्याने ते साध्य होत नाही. तर त्याच्यामध्ये काही थेरप्युटिक किंवा क्लासिकल पोश्चर असतात की त्याच्यामध्ये ती रुग्णांना 1 ते 1.5 तास दिली जाते प्रॉप्स आणि रोप बेल्टच्या साहाय्याने. तर त्यालाच मेडिकल योगा थेरपी असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर रिस्टोरेटिव्ह, ॲक्च्युली पेन असताना लगेच स्ट्रेंथनिंग दिलं जात नाही, कारण की लगेच ताकद कशी वाढवणार आपण, मसल ऑलरेडी स्पाझम पेनमध्ये आहे. तर पेन थोडा सबसाईड झाल्यानंतर मग पेशंटला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज शिकवल्या जातात. तर मी आणखीन एक सांगू इच्छिते की योगाचार्य BKS अय्यंगार आणि डॉक्टर करंदीकर यांनी योगासनांवर खूप विशेष अभ्यास करून काही योगोपचाराने काही व्याधींवर फायदा होईल का, तर असे काही थेरपी शोधून काढल्या आणि आज त्याच थेरपी मेडिकल योगा थेरपी म्हणून जगभर प्रसिद्ध आहेत आणि त्याच मी माझ्या सेंटरमध्ये फॉलो करते आणि त्याचे खरंच खूप छान रिझल्ट आम्हाला मिळत आहेत. धन्यवाद मॅडम. खरं म्हणजे मॅडमने खूप सुंदर सांगितलं. वेळीच जोपर्यंत आपण आपलं शरीर साथ देतं तोपर्यंत आपल्या शरीराचे तुम्ही जसं म्हणता अगदी खरं आहे मॅडम. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला शरीर ते सिग्नल देतं, ते ओळखून आपण सुरुवातीपासूनच आजार होण्याच्या आधी जर आपण योगा आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये जर इन्क्लूड केला तर खूप सारे आजार आपण टाळू शकतो. तसंच मॅडम आता पुढच्या महिन्यामध्ये 21 जूनला जागतिक योगा दिन येतो आहे, तर त्या समन्वयाने तुम्ही काही घरी करू शकू असे काही आसनं तुम्ही आम्हाला सांगू शकाल का? हो, नक्कीच नक्कीच सांगू. आजच आपण माझ्या सहकारी डॉक्टरांनी सांगितले की आपल्या आयुष्यात आहाराचे, हेल्थचे आणि योगाचे किती महत्त्व असते. तर आता 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे. तर त्यानिमित्त आपण घरी राहून करू शकू अशी काही योगाची प्रात्यक्ष मी माझी सहकारी दीप्ती मॅडम यांच्यासह दाखवत आहेत. तर सर्वात प्रथम कोणतंही आसनं करण्यापूर्वी जी आपले स्नायू असतात ते आखडलेले असतात, त्यामुळे वॉर्मअप करणे गरजेचे. त्यामुळं जॉईंट्स मुवमेंट करून घ्याव्यात. कारण आपण एकदम आसने केली तर काही जर्क बसू शकतो, मसल पेनमध्ये असतात, स्पाझममध्ये असतात. त्यामुळे पहिल्यांदा हालचाली व्यवस्थित करून घेणे व त्यानंतर आसनांना सुरुवात करणे गरजेचे. वॉर्मअपचा एक सिक्वेन्स ठेवावा व्यवस्थित.
खांद्यांची हालचाल, शक्यतो हालचाल ह्या श्वासावर निर्भर असाव्यात. सर्वात प्रथम ताडासन. पायाची बोटं आतमध्ये, टाचा बाहेर. दोन्ही पायांमध्ये व्यवस्थित खांद्या इतकं अंतर ठेवावं. गुडघ्याच्या वाट्या टाईट रिलॅक्स, टाईट रिलॅक्स. नंतर पोट आत, पाठीचा मणका सरळ, खांदे रिलॅक्स आणि मागे. दोन्ही हात साईडला, शरीरापासून थोडे दूर, नजर जमिनीला समांतर. उभ्या आसनांची ही एक आयडियल स्थिती आहे. कोणतीही आसन करण्यापूर्वी ताडासन करणे गरजेचे. त्याच्यानंतर श्वास घेत घेत दोन्ही हात वर, हातांची बोटं एकमेकात गुंफायचीत, हातांची बोटं एकमेकात गुंफायचीत आणि स्ट्रेच घ्यायचा आहे पूर्ण. दोन्ही पायावर व्यवस्थित पाय रोवून जमिनीवर उभे राहावे. पायाचा अंगठा, करंगळीचा अंगठ्याचा बेस, करंगळीचा बेस आणि टाच यांच्यावर व्यवस्थित वेट इक्वली ट्रान्समिट झालं पाहिजे. नंतर श्वास सोडत सोडत दोन्ही हात खाली. रोजचे कामे करणे म्हणजे व्यायाम नसतो, त्यामुळं आपली जी आहे पाठ, तर तिला स्ट्रेंथन करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे हे पुढचं आसन. श्वास घेत घेत दोन्ही हात वर, हाताचे पंजे समोर, 10 डिग्री बॅक बेंड आणि 45 डिग्री फॉरवर्ड बेंड. 10 डिग्री बॅक, देन पुढे ये. 45 डिग्री फॉरवर्ड. गुड, व्हेरी नाईस. देन अप, बॅक, एक्झेल अँड डाऊन. इनहेल, अप अँड रिलॅक्स. ओके. तर त्याच्यानंतर आपण बऱ्याच जणांना मानेची तक्रारी असतात, खांद्याच्या तक्रारी असतात. आपण किचनमध्ये असो किंवा कम्प्युटर मोबाईलवर काम करतो तेव्हा मानेच्या तक्रारी येतात. ताणात पण आपण मानेवरच घेत असतो आपला मानसिक ताण. तर त्याच्यासाठी हे पुढचं आसन गोमुखासन. उजवा हात वर, श्वास सोडत सोडत कोपरामधून वाकवायचा आहे आणि दुसऱ्या हाताने पकडायचा आहे. मान सरळ, हनुवटी जमिनीला समांतर. हीच हालचाल दोन्ही साईडनी करणे गरजेचे. गोमुखासनमुळे मानेच्या दुखणी कमी होतात, मानदुखी कमी होते. तसेच शोल्डर गर्डल जी आहे तिची मोबिलिटी वाढते, त्यामुळं खांद्याचे दुखणे कमी होतात आणि आपला गेट इम्प्रूव्ह होतो. दरवेळेस तो खाली पुढे वाकलेला झुकलेला राहतो, तर गेट इम्प्रूव्हमेंटचं महत्त्वाचं काम गोमुखासन करते. श्वास घेत घेत हात वर, श्वास सोडत सोडत खाली. आता सेम डाव्या हाताने. सर्वांनाच ही पोझिशन जमेल असं नाही, त्यामुळं थोडी मॉडिफाईड पोझिशन आपण करू शकतो. हात कानामागून गेले पाहिजेत, त्याच्यामुळे खांद्यांची हालचाल व्यवस्थित सुधारते. आणि ही जी आसने आहेत उभे राहून करायची आसने, तर ती अँटीग्रॅव्हिटी वजन तोलून धरतात, त्यामुळे मसल टोन होतात. आपली जे वयामानाप्रमाणे स्किन मसल श्रिंक होतात, गुरुत्वाकर्षणच्या दिशेने जातात. तर ही आसने रोजच्या रोज करणे गरजेचे. व आसनांमध्ये अवेअरनेस खूप महत्त्वाचा असतो. शरीर, मन व श्वासाचा समन्वय असणे गरजेचे असते. त्याच्यानंतर येते पार्श्वहस्तासन. दोन्ही हातांचा मागे नमस्कार. सर्वांना जमेलच असे नाही. डन. या आसनामुळे गेट इम्प्रूव्ह होतो, फ्लेक्स पोझिशन आपली कमी होत जाऊन खांद्याची हालचाल पूर्णपणे सुधारते, मानेच्या तक्रारी कमी होतात व पाठीचे सर्व स्नायू हे स्ट्रेंथन होतात, म्हणजे पाठीच्या स्नायूंना बळकटी मिळते. रिलॅक्स. ज्यांना जमत नाही तर त्यांनी हे मॉडिफाईड आसन करणं गरजेचं. अंगठा खाली हवा आणि एल्बो जॉईंट लॉक झालेला हवा. स्कॅपुले एकमेकांच्या जवळ आलेले पाहिजेत. ह्याच्यामुळे खांदादुखी, मानदुखी खूप अंशी कमी होते. रिलॅक्स. जे सतत कम्प्युटरवर काम करतात तर त्यांच्यासाठी अत्यंत उपयोगी आसन. त्याच्यानंतर आपण अधोमुख श्वानासन घेऊया. सपोर्टेड अधोमुख श्वानासन. भिंतीच्या साहाय्याने केलं तरी चालेल. श्वास घेत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत सोडत जमिनीचा आधार घ्यायचा आहे. खुर्ची घेतली तरी चालेल. या आसनांमुळे पाठदुखी खूप प्रमाणात कमी होते, खांदेदुखी पण कमी होते, मानदुखी कमी होते आणि काफ मसल स्ट्रेच होतात. मांडीच्या पाठीमागचे स्नायू
बळकट होतात किंवा स्ट्रेचिंग मिळते त्यांना. त्याच्यामुळे गुडघेदुखी कमी होते, टाचदुखी कमी होते. श्वास घेत घेत दोन्ही हात वर. हे सपोर्टनी पण व्यवस्थित करू शकतो आपण. त्याच्यानंतर बसून करायची आसने. दंडासनात बसायचे आहे. दोन्ही पाय सरळ, दोन्ही पायामध्ये खांद्या इतके अंतर, दोन्ही हात साईडला, एल्बो रिलॅक्स, खांदा रिलॅक्स, मागे, पायाची बोटं तुमच्याकडे ओढून घ्या. ही अलाइनमेंट आहे. ह्याच्यामध्ये सर्व पायाचे स्नायू बळकट होतात. वेट बेअरिंग ॲक्सिस जो असतो तो व्यवस्थित होतो. सर्वांनी करावायचे असे. गुडघेदुखी ज्यांना असते त्यांनी करायचे आसन महत्त्वपूर्ण आसन. त्याच्यामध्ये गुडघेदुखीमध्ये पाय फोल्ड करता येत नाही, त्यामुळं ही एक बैठ्या आसनांची आयडियल स्थिती आहे. यानंतर वज्रासन. उजवा पाय मागे, डावा पाय मागे. याच्यामध्ये जॉईंट मोबिलिटी वाढते आणि आपण सतत उभे असतो, त्याच्यामुळे पायाच्या स्नायूंना नेहमी ताण पडतो. तर याच्यामध्ये पायाच्या स्नायूंचा ताण कमी होतो. एक मसाज मिळतो पायाच्या स्नायूंना व याच्यामध्ये इंटेस्टाईनची अलाइनमेंट देखील साधली जाते व डायजेशन इम्प्रूव्ह होतं. वज्रासन. जेवणानंतर करायचे महत्त्वाचे आसन. रिलॅक्स. त्याच्यानंतर शशांकासन घेऊया. ह्याच आसनामध्ये बसावे. श्वास घेत घेत दोन्ही हात वर, कानामागून, हाताचे पंजे समोर. श्वास सोडत सोडत सीट न उचलता खाली. हे एक अतिशय महत्त्वपूर्ण असे आसन. ह्याच्यामुळे मानसिक ताण कमी होतो. पाठीचे सर्व स्नायू ताणले जातात. पायाचे सर्व स्नायूंना आराम मिळतो, मसाज मिळतो. महिलांना विशेष करून उपयुक्त आसन. पिरियड्समध्ये पण करू शकतो हे आसन. श्वास घेत घेत दोन्ही हात वर, श्वास सोडत सोडत रिलॅक्स. याच्यानंतर अतिशय महत्त्वपूर्ण असे आसन म्हणजे पादांगुष्ठासन. हो, पाठीवर झोपावे व दोन्ही पाय 45 डिग्री अँगलमध्ये भिंतीला टेकून राहावेत. हे आसन दोन्ही पाय वर घेऊ नये. शक्यतो ज्यांना आसनांची प्रॅक्टिस आहे त्यांनीच दोन्ही पाय सपोर्ट न घेता वर ठेवतात, पण ज्यांना आसनांची सवय नाही आहे त्यांनी ह्या पोझिशनमध्ये झोपावे. ह्याच्यामध्ये मी आधीच सांगितलं की वेट बेअरिंग ॲक्सिस महत्त्वाचा असतो आपल्या शरीराचा. तर ही एक रेस्टिंग पोज आहे. पाठीला आराम देते, पाय उंचावर राहतात, त्यामुळे आपण सतत दिवसभर उभे राहून जे काम करतो, व्हेरिकोसिटी डेव्हलप होते, पायांना सूज येते. तर जेव्हा आपल्याला ताण येतो पायांना, तर तो रिलीज करण्यासाठी संध्याकाळी झोपण्यापूर्वी हे आसन अत्यंत उपयोगी असे आसन आहे. साधारण 5 ते 10 मिनिट हे आसन करावे, कारण ही एकदम रेस्टिंग पोज आहे. यानी कमरेचा लॉर्डोसिस कमी होतो आणि पाठीच्या स्नायूंना आराम मिळतो. गुडघेदुखी कमी होते, टाचदुखी कमी होते, सूज उतरते. रिलॅक्स. धन्यवाद मॅडम. खूप खूप आभार. योग या अतिशय महत्त्वाच्या विषयावर तुम्ही प्रकाश टाकलात, त्याबद्दल MSDA तुमचा आभारी आहे. आणि MSDA कडून तुम्हाला एक छोटीशी भेट. थँक्यू मॅडम. आणि मी सुद्धा MSDAची खूप खूप आभारी आहे की तुम्ही मला या टॉक शोमध्ये आमंत्रित केलं. थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. मॅडम खूप खूप धन्यवाद तुमचे. तुम्ही एवढा वेळात वेळ काढून आमच्याकडे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप आभार. आणि आमच्या MSDA कडून तुम्हाला एक छोटंसं स्मृतिचिन्ह भेट म्हणून आम्ही देतो. खूप खूप धन्यवाद MSDA. आज मला खूप छान तुम्ही एक संधी दिली सगळ्यांसमोर व्यक्त करण्याची आणि माझा आयर्नमॅनचा अनुभव सांगण्याची. थँक्यू व्हेरी मच सपना मॅडम, उमेश सर आणि मनोज सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तुम्ही आज बहुमूल्य मार्गदर्शन आम्हाला केलं आणि कहो दिलचे MSD आयोजित या कार्यक्रमाला उपस्थिती लावले. तर MSD तर्फे तुम्हाला एक मानचिन्ह.